डिस्कशनचे ऍक्च्युअली. तुम्हाला ह्या दोन गोष्टी थोडंसं प्रॅक्टिकली आपण व्हेरीफाय करून आपण बघणार आहे. व्हेरीफाय नाही ऍक्च्युअली, प्रॅक्टिकली ज्या गोष्टी असतात अबाउट सीपीयू आर्किटेक्चर अँड हे जे मशीन कोड असेंब्ली लँग्वेज आणि हाय लेवल लँग्वेज आहे, ह्या थेरोटिकल गोष्टी आपण थोडं प्रॅक्टिकल सिनेरियो सोबत कोरिलेट करून ते स्टडी करणार आहे. ओके. Now for that what I'm going to do, I'm going to take one of the smallest computer system, that is 8085 processor based system. Then we're going to see the computer organization, the organization of that, then CPU architecture of that. So theoretically अजून आपण हे दोन गोष्टी शिकणार आहे आपण. काय तर CPU आर्किटेक्चर आणि ऑब्विसली हे तीन टाईपचे प्रोग्रामिंग कोड्स, मशीन कोड, असेंब्ली लँग्वेज अँड हाय लेवल लँग्वेज, हे आपण थेरोटिकली नंतर बघणारच आहे. पण थेरोटिकली स्टडी करताना नीट लक्षात यावं यासाठी आपण आज थोडंसं त्याबद्दल प्रॅक्टिकल गोष्टी बघूया, सो दॅट युल अंडरस्टँड दोज कॉन्सेप्ट क्वाईट क्लिअरली. ओके, फाईन. आता नाऊ in front of you, you are seeing, are you able to see one board in front of you, everyone? Yes sir. Yes sir. Okay, तुमच्या समोर जे बोर्ड आहे ते एक स्मॉल कम्प्युटर आहे ऍक्च्युअली. आता कम्प्युटर सिस्टीम मध्ये काय काय गोष्टी असतात, तिथे इनपुट डिव्हाइस असलं पाहिजे, आउटपुट डिव्हाइस असलं पाहिजे, तिथे एक सीपीयू असलं पाहिजे आणि मेमरी पाहिजे. बरोबर आहे? दॅट्स वॉट द ऑर्गनायझेशन दॅट वी डिस्कस्ड. मग इथं बघा या कम्प्युटर या बोर्डवरती काय काय अवेलेबल आहे बघा. तर कीबोर्ड आहे. कीबोर्ड इज व्हॉट युअर इनपुट डिव्हाइस. इथं डिस्प्ले आहे. डिस्प्ले इज युअर आउटपुट डिव्हाइस. बरोबर आहे? अँड यू नीड व्हॉट सीपीयू. इथं जो आयसी दिसतो तुम्हाला, दिस आयसी इज ऍक्च्युअली ए मायक्रो प्रोसेसर आयसी, दॅट इज सीपीयू, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट IC it is. Okay, then these two IC that you find here, these are memory ICs. These two are memory ICs. हे जे आहे ROM आहे, हे IC जे आहे ते RAM आहे. Okay, this is RAM IC, this is ROM IC. Okay, so this is one of the small computer, very basic model of computer, where there is a processing unit, input device is there, output device is there, memory is also present. So can we say this is as one small computer? Yes or no? Yes. Yes sir. Right. So this is a very very basic model of computer system where all modules are present. Okay. Now basically what we're going to do is, here we are trying to understand a bit about CPU architecture. CPU म्हणजे काय? Central Processing Unit. As of now, tell me what are there inside the CPU? CPU चं काम काय असतं? Yes, what is function of CPU? Yes, anyone? पण कम्प्युटर ऑर्गनायझेशन स्टडी करताना प्रत्येक युनिटचं काम बघितलंय आपण. सीपीयू बद्दल डिस्कशन केलं होतं. हा हा बरोबर. हा, प्लीज रिपीट युअर आन्सर. Encoding and decoding. Encoding and decoding. Any other answers? आपण बघितलं होतं कम्प्युटर ऑर्गनायझेशन स्टडी करताना, मी त्यात सीपीयू दाखवलं होतं, त्यामध्ये दोन पार्ट होते, ALU आणि हा. येस, I shown there that the control CPU has got two parts in that, control unit and ALU. आठवते का बघा? ALU जे आपण पार्ट दाखवलं होतं त्याचं काम काय होतं? प्रोसेसिंगचं पार्ट होतं असं म्हटलं होतं मी. आणि कंट्रोल युनिट काय करते? सगळे जे काय ऑपरेशन असतात कम्प्युटर सिस्टीम मध्ये ते कोऑर्डिनेट करायचं काम हे कोण करते? कंट्रोल युनिट ते काम ते करते. बरोबर आहे? मग आपला ऍक्च्युली CPU IC आहे. आणि हा जो प्रोसेसर आहे ते तुम्हाला आता मार्केटमध्ये माहिती आहे. लॅपटॉप जर घेत असाल तर तुम्ही त्याचा प्रोसेसर कुठला आहे बघताय? येस और नो? i3, i4, i5, i6, i7.
Yes, So sir. like that, they are the different processors. So this is very basic version of processor, that is 8085 microprocessor. 8085 microprocessor. It's a very basic model of processor actually. ओके, मग आपण हा प्रोसेसर स्टडी करून नेमकं सीपीयूच्या आतमध्ये कोणकोणते एलिमेंट असतात याबद्दल थोडस जाणून घेणार आहोत. जनरल प्रोसेसर न बघता आपण 8085 हा जो बेसिक प्रोसेसर आहे हे आपण थोडस म्हणजे स्टडी करूया, जेणेकरून नेमकं सीपीयू म्हणजे त्यात नेमकं कुठले कुठले एलिमेंट असतात हे आपण समजून घेणार इथे आहोत. गेटिंग ऑल ऑफ यू ऍक्च्युअली व्हॉट वी वांट टू स्टडी एव्हरीवन? Yes, sir. Okay, so we're going to focus on this particular part, and along with CPU architecture, along with CPU element, what we're going to study parallelly is machine language म्हणजे नेमकं काय, असेंब्ली लँग्वेज म्हणजे नेमकं काय असतंय, आणि हाय लेवल लँग्वेज म्हणजे नेमकं आपण हाय लेवल लँग्वेजचं नेमकं बेनिफिट काय आहे हे आपण इथे स्टडी करणार आहोत. मग ऑब्विसली तुम्हाला माहिती आहे हे बोर्ड हार्डवेअर आहे, बरोबर आहे. दिस इज वन हार्डवेअर. Now you know that any board to work properly, what is required for that? What is required? Some software kind of thing is required. Yes or no? Yes. Now software means what? One specific program. सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणं म्हणजे काय, एक स्पेसिफिक प्रोग्राम असतं, ते प्रोग्राम त्यामध्ये इन्स्टॉल करणं. आता इथं सिस्टीममध्ये मेमरी आहे, तर रॅम मेमरी आहे बघा, हे रॅम, बरोबर आहे. मग हे सिस्टीम जे आहे हे कशा पद्धतीनं काम करेल, जे काही प्रोग्राम मी या रॅम मध्ये लोड करीन, त्या प्रोग्राम नुसार तुमचा हा सिस्टीम काय होणार, त्याचं काम तो परफॉर्म करणार. Right, whatever program that I will load inside this particular RAM memory, according to that program, this board will be doing functionality. Right, now you know that this RAM is kind of a what, primary memory, बरोबर आहे ना. आपण काय म्हटलंय, रॅम ला काय म्हटलंय, प्रायमरी मेमरी. प्रायमरी मेमरी याचा अर्थ काय, सीपीयू विल इंटरॅक्ट विथ द रॅम डायरेक्टली. म्हणजे सीपीयू काय करणार आहे, या रॅम मधला डेटा रीड किंवा राईट डायरेक्टली करू शकतोय. येस और नो? Yes. That's what discussion that we made again while discussing about the computer organization. So CPU will interact with the primary memory directly. That is, in this case, हे जे काय रॅम इथं आहे ते रॅम हा सीपीयू रीड किंवा राईट करू शकतोय. म्हणजे इथला प्रोग्राम तो घेणार आणि तो प्रोग्राम तो एक्झिक्यूट करणार असतो. फाईन. आता याच्या आतमध्ये जाणार आहे आपण, या सीपीयूच्या आतमध्ये जाणार आहे आणि आतमध्ये काय आहे ते बघणार आहे. and that's what gonna come in front of you now. I hope that you are able to see some block diagram in front of you, right? Yes, sir. Okay, now just try to look at few of the important elements of processor. हे आता 8085 मध्ये आहे, म्हणजे बाकी सगळ्या प्रोसेसर मध्ये असतं. त्याचं साईज किती असतं, त्याचं प्रोसेसिंग कॅपॅबिलिटी कशी असते, यावर डिफरंट प्रोसेसरचे क्वालिटी चेंज होत असतं. ओके, बट बेसिक एलिमेंट जे आहेत हे सगळ्या प्रोसेसर मध्ये कॉमन असतातच. ओके, सो दीज आर दी रूट्स ऑफ प्रोसेसर ऍक्च्युअली. फाईन. सो लेट मी लेबल देम आउट. सो ऍड्रेस बस, हे तुम्ही खाली लिहिले पण बघा. ऍड्रेस बस, डेटा बस, instruction register, instruction decoder, timing and control circuit, some general purpose registers, ALU, program counter. सो इथे मी थोडेसे यामधले एलिमेंट जे इम्पॉर्टंट आहेत ते लिस्ट आउट केलेत. सो दीज आर दी इम्पॉर्टंट एलिमेंट्स ऑफ सीपीयू. These are the important elements of CPU, that is central processing unit. We have to briefly understand what can be role of each these blocks inside the CPU. Okay, so to begin with, try to understand the role of these two particular things, address bus and data bus. बस म्हणजे काय तर ग्रुप ऑफ वायर. बस म्हणजे काय तर
bunch of wires. ओके, इथं बघा 8085 हे जे काय प्रोसेसर आहे याचा जो काय ऍड्रेस बस असतो तो किती बिट असतो, तर हे बघा AD0 to AD7 आणि A8 to A15. मग टोटल ऍड्रेस बस जे आहे ते A0 पासून A15 पर्यंत आहे. म्हणजे टोटल किती झालं, 16 बिट. बरोबर आहे की नाही? Yes, sir. हा, म्हणजे 8085 चा जो काय ऍड्रेस बस आहे तो 16 बिटचा ऍड्रेस बस आहे. आता ऍड्रेस बसचा रोल काय असतो, खूप इम्पॉर्टंट आहे बघा. ऍड्रेस बसचा काय रोल आहे, तर ऍड्रेस बसमुळे काय मिळतं, तर ऍड्रेस बस वापरून तुमचा सीपीयू रॅमचा पर्टिक्युलर सेल तो ऍक्सेस करत असतोय. आपल्याला जर एखाद्या ठिकाणी पोहोचायचं असेल तर काय लागतं, त्या ठिकाणचा ऍड्रेस लागतो. बरोबर आहे की नाही? Yes or no? If I want to reach to particular location, what I will require? I need to know the address of that particular location. Right now, everyone. Yes, sir. On the same line, what CPU wants? CPU चं काम काय असतं to begin with? RAM ला ऍक्सेस करणं, म्हणजे रॅम मेमरीला ऍक्सेस करणं. आता रॅम मेमरीला ऍक्सेस करणं म्हणजे काय, रॅम मध्ये भरपूर लोकेशन असतात. त्यामधलं नेमकं कुठलं लोकेशन ऍक्सेस करायचं आहे हे कोण प्रोव्हाइड करतं सीपीयू ला, तर ऍड्रेस बस. तर ते ऍड्रेस बस म्हणजे ऍड्रेस बस वापरून सीपीयू काय करतो, रॅमच्या पर्टिक्युलर सेल पर्यंत जाऊन पोहोचतो. अंडरस्टँडिंग? बाय युझिंग ऍड्रेस बस सीपीयू विल रीच टू पर्टिक्युलर सेल ऑफ रॅम मेमरी. रॅम मध्ये नेमकं कुठल्या सेलचा डेटा रीड करायचा आहे हे कोण सांगतं सीपीयू ला, किंवा सीपीयू नेमकं काय यूज करून ऍक्सेस करतो, तर ऍड्रेस बस वापरून. कळते सगळ्यांना? येस ऑर नो? Yes, Yes, sir. sir. ओके, दॅट्स फाईन. देन ऑब्विसली डेटा बसचं काम काय बघा, ऍड्रेस बसमुळे काय झालं, त्या ठिकाणी जाऊन पोचलो. ऍड्रेस बसमुळे त्या ऍड्रेसचा रेफरन्स घेऊन त्या ठिकाणी जाऊन पोचलो. डेटा बस काय करते, तर त्या ठिकाणी असणारा डेटा तिथं पोचल्यानंतर, त्या पर्टिक्युलर लोकेशनला पोहोचल्यानंतर आयदर वी हॅव टू रीड or we have to write, that depends on what operation that I am doing. So रीड करताना काय होणार, डेटा त्या लोकेशनला असणारा डेटा जो आहे, त्या लोकेशनला असणारा डेटा त्या लोकेशन पासून हे बघा सीपीयूच्या आतमध्ये येतं, डेटा बस मध्ये एंटर करणार. तर दिसते का डेटा बस, हे D0 to D7 यातलं D0 to D7 म्हणजे काय, नेमकं डेटा बसचं ते 8 बिट आहेत, लक्षात घ्या. ओके, सो डेटा कॅन बी 8 बिट. ऍड्रेस किती बिट म्हटलं मी, ऍड्रेस किती बिटचा आहे, 16 बिटचं. हा, 16 बिट. आणि डेटा किती बिटचा आहे, 8 बिटचा आहे, लक्षात घ्या. 8 म्हणजे bit. येस, म्हणजे त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या लोकेशनला असणारा डेटा किती बिटचा असणार आहे, तर 8 बिटचा डेटा असणार आहे. आणि तो डेटा जर आपण रीड केला, त्या लोकेशनचा डेटा जर रीड केला तर काय होणार, डेटा बस मार्फत तो डेटा त्या लोकेशन पासून सीपीयूच्या आतमध्ये येत असं तो एंटर करणार. सीपीयू मार्फत तो आतमध्ये एंटर करणार. आणि डेटा जर राईट करायचा असेल, त्या लोकेशनला ऍड्रेस बस वापरून आपण त्या लोकेशनला जाऊन पोहोचलो. आता जर आपल्याला राईट करायचं असेल तर काय होणार, डेटा सीपीयू मधून जाणार आणि त्या लोकेशनला जाऊन पोहोचणार. कशामार्फत, डेटा बस मार्फत. गेटिंग ऑल ऑफ यू द रोल ऑफ ऍड्रेस बस अँड डेटा बस एव्हरीवन. ऍड्रेस बस वापरून काय होतं, तर सीपीयू ला रॅमचा पर्टिक्युलर लोकेशन ऍक्सेस करता येतो. आणि ऍक्सेस करणं म्हणजे काय, रीड किंवा राईट करणं. मग डेटा कशा मार्फत जाणार, डेटा बस मार्फत जाणार. गेटिंग ऑल ऑफ यू द रोल ऑफ ऍड्रेस बस अँड डेटा बस इनसाइड द सीपीयू. येस ऑर नो? Yes, sir. Yes. नाव Sir, address bus तर अजून एकदा सांगा. हा, येस, आय रिपीट दॅट. व्हॉट आय एम टेलिंग, सी यू नो दॅट. आता इथे मी शो करतो. लेट मी गो फॉर वन टेबल. तुम्हाला समोर एक टेबल दिसतंय, ऍड्रेस डेटा, हो ऍड्रेस sir. डेटा म्हणून. हा, आता हे काय, दोन कॉलम आहेत, ऍड्रेस कॉलम आणि डेटा कॉलम. ओके,
सो ह्या कॉलम मध्ये काय इंडिकेट करतोय मी, डिफरंट ऍड्रेसेस रिप्रेझेंट करतोय. सो तुमचा रॅम असा आहे थोडक्यात, असं अज्युम करा. दिस इज युअर रॅम, दिस इज युअर रॅम. Now let me correct it. So these are the different slots which are there in the RAM. These are the different slots where each slot can store some data in that. Okay, हे different slots आहेत RAM चे. Fine. आता प्रत्येक slot चा काय आहे, एक पर्टिक्युलर ऍड्रेस आहे. प्रत्येक स्लॉटचा एक पर्टिक्युलर ऍड्रेस आहे. ओके, हे व्हॅल्यू कडे सध्या बघू नका. I will come back to it, this value later on. Fine. What I'm telling importantly, these are the different slots present in the RAM. So each slot can store some data in that. Getting this scenario, you can imagine memory like this. Memory म्हणजे कशासाठी वापरतो आपण, स्टोअर करण्यासाठी. Yes or no? Yes. Yes or no? Yes. Now if I write here 30, what is the meaning of this? या सेलला मी 30 डेटा स्टोअर केला आहे. या लोकेशनला मी 50 डेटा स्टोअर केलेला आहे. गेटिंग? आता या स्लॉटला स्टोअर केला म्हणजे नेमकं कुठं स्टोअर केलाय मी, असा स्लॉट ज्याचा ऍड्रेस इथं बघा, ज्याचा ऍड्रेस हा आहे. हा कुठला स्लॉट आहे, हा असा स्लॉट आहे ज्याचा ऍड्रेस हा आहे. सो एव्हरी स्लॉट विल कॅरी सम डिफरंट ऍड्रेस. येस ऑर नो? एव्हरी स्लॉट विल कॅरी Yes, सम sir. डिफरंट ऍड्रेस. सो सपोज सीपीयूला हा डेटा त्याला रीड करायचा आहे. हा जो डेटा आहे तो रीड करायचा आहे, म्हणजे सीपीयूला कुठे यावं लागेल, ह्या पर्टिक्युलर ऍड्रेसला यावं लागेल. बरोबर आहे की नाही? हो. Yes, sir. हा, मग काय होतं, सीपीयू च्या ऍड्रेस बस वरती काय होतं, हा जो काही ऍड्रेस असतो, हा जो काय ऍड्रेस असतो कशावरती येतो, त्या ऍड्रेस बस वरती येतं. म्हणजे ऍड्रेस बस वरती आला याचा अर्थ काय, तुमचा सीपीयू कुठे जाऊन पोहोचला, सीपीयू कुठे जाऊन पोहोचला, तुमचा या पर्टिक्युलर ऍड्रेसला येऊन पोहोचला. आता जर तो रीडचा कमांड दिला, सीपीयू न रीडचा कमांड दिला, म्हणजे नेमकं काय रीड होणार, या ठिकाणी असणारा डेटा. तो काय आहे, 50. मग 50 कशावरती येणार, तर सीपीयूच्या डेटा बसवरती. सीपीयूच्या डेटा बसवरती काय येणार, ते 50 येणार. कळालं? ऍड्रेस बस वापरून आपण त्या लोकेशनला जाऊन पोहोचलो. आणि डेटा बस म्हणजे काय, त्या लोकेशनला असणारा डेटा आपण रीड किंवा आपण तिथे सीपीयू पासून राईट पण करू शकतोय. सीपीयू जर रीड कमांड दिला तर रीड करणार, सीपीयू जर राईट कमांड दिला की सीपीयू मधून डेटा त्या ठिकाणी जाणार. कळतंय सगळ्यांना? क्लिअर झालं थोडस? हो सर. Yes, sir. Okay, so that's what the role of data bus and address bus is. Now let us again go in bit depth about address bus. मी तुम्हाला काय म्हटलं बघा, ऍड्रेस बस किती बिटचा आहे म्हटलं, 16 बिटचा आहे. ऍड्रेस बस हे किती बिटचा आहे इथे लिहिले बघा, to address the RAM 8085 has 16 address lines. आता 16 बिटचा ऍड्रेस लाईन आहे. याचा अर्थ, आता बिट म्हणतोय ना, म्हणजे याचा अर्थ काय बघा, स्टार्टिंग ऍड्रेस काय होतं, 16 वेळा 0. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. दिस कॅन बी वन कॉम्बिनेशन. येस ऑर नो? Yes. 16 Yes, बिटचा sir. एक कॉम्बिनेशन. हा, आणि लास्ट व्हॅल्यू काय असेल, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. So starting value will be this, and end value will be this. आता इथून इथेपर्यंत येताना, इथून इथेपर्यंत येताना टोटल किती लोकेशन कव्हर झाले, टोटल किती व्हॅल्यू कव्हर झाले. हाऊ टू फाइंड आउट दॅट, लुक ॲट हियर, 2⁻16. बरोबर आहे की नाही? आता समजा मी 2 बिट नंबर घेतला असतं, काय लिहिलं असतं मी, 00 01 10 11. बरोबर आहे, बोथ 02 बोथ 11 असं मी सगळे रेंज कव्हर केलं. टोटल व्हॅल्यू किती आहे तिथं, 4 व्हॅल्यू. बरोबर आहे की नाही? येस ऑर नो?
Yes, sir. आता नेमकं हे टोटल कॉम्बिनेशन किती आहेत? तिथे 4 कॉम्बिनेशन आहेत. हाऊ वी गॉट दॅट ॲक्च्युअली? 2 raised to 2. Somebody please mute. Okay. So what I'm telling, इथे बघा, 2 बिटचं बायनरी कॉम्बिनेशन घेतलं तर टोटल किती कॉम्बिनेशन होतात? 4 कॉम्बिनेशन होतात. सो हाऊ टू गेट दिस मॅथमॅटिकली? सी 2 का घेतलं इथं? कारण बायनरी बिट आहेत. बरोबर आहे? बायनरी नंबर आहे ते. आणि इथे 2 का घेतलं मी? कारण 2 बिटचं कॉम्बिनेशन आहे. सो हाऊ मच answer I will get? 4. Yes or no? Means how many combination I have got? 4 combination I have got of 2 bits, 2 binary bits. ते जर 3 bit घेतला असेल तर काय लिहिलं असतं मी? What I would have written for 3 bits? 2 raised to 3. Yes. 3 bit घेतला असतं तर 2 raised to 3 लिहिलं असतं. 2 raised to 3. Total combination would have been 8. बरोबर आहे? मग आता ऍड्रेस लाईन किती बिट्स आहे म्हटलं मी इथं? 16 बिटचा ऍड्रेस लाईन आहे. हे टोटल कॉम्बिनेशन कसं लिहिणार मी? 2 raised to 16. बरोबर आहे की नाही? Yes. 2 raised to 16. And the answer of that is 65536. 65536. आता व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड ऍक्च्युअली. हे बघा, ऍड्रेस लाईन 16 बिटचा आहे. ऍड्रेस लाईन 16 बिटचा आहे. याचा अर्थ 8085 प्रोसेसर टोटल 65,536 एवढे लोकेशन तो ऍक्सेस करू शकतो. येस और नो? ऍड्रेस लाईन 16 बिटचा आहे. याचा अर्थ असा की 8085 टोटल 65,536 एवढे रॅमचे लोकेशन तो ऍक्सेस करू शकतोय. येस और नो? Yes. हा. ऍड्रेस लाईनचं काम काय होतं? पर्टिक्युलर लोकेशन ऍक्सेस करणं रॅमचं. आता नेमकं किती लोकेशन ऍक्सेस करू शकतोय हे कशावर डिपेंड आहे? की ऍड्रेस लाईन किती बिटचं आहे त्यावर डिपेंड आहे. आता बघा, ऍड्रेस लाईन जर 2 बिटचं असतं, फक्त ऍड्रेस लाईन जर 2 बिटचं असतं तर ऍड्रेस लाईनचे कॉम्बिनेशन काय झाले असते? 00, 01, 10, 11. म्हणजे टोटल तो किती लोकेशन ऍक्सेस करू शकला असता? 4 लोकेशन. बरोबर आहे ना? एक लोकेशन असा ज्याचा ऍड्रेस 00 आहे, दुसरा लोकेशन ज्याचा ऍड्रेस 01 आहे, तिसरा लोकेशन ज्याचा ऍड्रेस 10 आहे, चौथा लोकेशन ज्याचा ऍड्रेस 11 आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरे लोकेशन त्याला ऍक्सेस करता आलं असतं का? नाही ना, कारण ऍड्रेस लाईन 2 बिटचा असेल तर त्या केसमध्ये बोलतोय मी. येस और नो? Yes. Yes. Right now, everyone understanding this, no? Yes, sir. So what I said here, the 8085 has got 16-bit address lines. Means as address line is 16-bit, total possible combination of these values are how much? 65536. So it means 65536 locations of RAM can be accessed by 8085. Can be accessed by 8085. Now look at this next statement. In 8085, data and address are represented in hexadecimal number. They are represented in hexadecimal number. आता हे जे काय सॉरी स्टार्ट आणि एंड ऍड्रेस दाखवले मी, हे बायनरी मध्ये आहे. बरोबर आहे? तेच जर मी हेक्साडेसिमल मध्ये लिहिलं तर काय लिहिणार? हे जे काय स्टार्टिंग ऍड्रेस आहे हे टोटल बिट किती आहेत? 16 बिट आहेत आणि ते बायनरी मध्ये आहे. बरोबर आहे ना? हाऊ टू कन्वर्ट बायनरी टू हेक्साडेसिमल? हाऊ टू कन्वर्ट बायनरी टू हेक्साडेसिमल? By making 4 groups. हा, बाय मेकिंग ग्रुप ऑफ 4 बिट्स फ्रॉम LSB. इथं आता सगळे झिरोज आहेत ना. हे 4चं एक, ह्या 4चं एक, नंतर ह्या 4चं एक आणि फायनली ह्या 4चं एक. राईट. सो टोटली किती झिरो आहे त्यामध्ये? 16 झिरो आहेत. बरोबर आहे? मग हेक्साडेसिमलला कन्वर्ट केलं तर काय लिहू शकतोय मी? बघा लिहिले बघा खाली.
दिसते काय इथं? सो ऍड्रेस रेंज काय लिहिले बघा 0000H बरोबर आहे. एच का? कारण हेक्साडेसिमल आहे तो. येस ऑर नो? Yes. Yes. Yes, sir. राईट. हा, हे सगळे 1 1 आहेत. याचा अर्थ काय? 4 ग्रुपचं 1, हे 4 बिट 1 केलं, याचा अर्थ काय झालं? ते एक एफ झालं. ऑल फॉर 1 मीन्स वॉट? 15 नो, 15. 15 साठी काय लिहितोय मी? एफ. असे 4 वेळा 1, म्हणजे 1 1 1 चे 4 ग्रुप आहेत इथे. मग एफ 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 एच. म्हणजे हेक्साडेसिमल मध्ये ऍड्रेस रेंज काय होतंय? 0000H पासून एफ 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 एच. येस ऑर नो? दॅट्स व्हॉट इन दिस टेबल आय हॅव इंडिकेटेड. इथं बघा ऍड्रेस स्टार्ट कुठे होते? 0000H पासून फायनल कुठेपर्यंत आहे? एफ एफ एच पर्यंत. अंडरस्टँडिंग ऑल ऑफ यू दिस थिंग? Yes. Please give me a feedback. Okay, fine. As I told that this part is not directly present for your syllabus, but we are looking these things so that you will understand the computer architecture and CPU architecture and machine level code, assembly level code, and high level code differences very properly. What is the exactly meaning of that and all that? You'll understand those things very much clearly if you understand these things here. Okay. Just a minute. Okay, so आता so I hope that you got this. सगळ्यांना लक्षात आलं? ऍड्रेस बस, डेटा बस. ऍड्रेस बसचा रोल काय असतो? ऍड्रेस बस 16 बिटचा आहे. याचा अर्थ एवढे लोकेशन ऍक्सेस करतो. हे डेसिमल व्हॅल्यू झाली. आपण रिप्रेझेंट करताना हेक्साडेसिमल व्हॅल्यू रिप्रेझेंट करणार आहे. त्यामुळे ऍड्रेस रेंज काय होतंय? तर 0000H ते एफ 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 एच. इथून इथेपर्यंत पोहोचतोय. म्हणजे मी टोटल किती लोकेशन कव्हर करतोय डेसिमल मध्ये? 65,536 एवढे लोकेशन मी टोटली कव्हर करतोय. मी म्हणजे कोण? ऑब्विसली 8085. राईट. हे झालं ऍड्रेस बस आणि डेटा बस बद्दल. डेटा बस किती बिटचा आहे म्हटलं मी? इथे बघा डेटा बस 8 बिट. इथे मेमरी मध्ये बघा, इथे बघा ऍड्रेस शो करताना मी किती डिजिट लिहिलंय? इथं 4 डिजिट लिहिलंय. एक डिजिट म्हणजे किती बिट? ऑब्विसली हे हेक्साडेसिमल आहे ना. एक डिजिट म्हणजे 4 बिट. म्हणजे हे किती बिट झालं? टोटल 16 बिट झालं. बरोबर आहे. ते डेटा लिहिताना किती 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 डिजिट लिहिलेत मी? 2 डिजिट फक्त लिहिलंय. हे पण हेक्साडेसिमलच आहे. बरोबर आहे. मग आता 2 डिजिट म्हणजे किती बिट झालं टोटल? 2 हेक्साडेसिमल डिजिट म्हणजे टोटल किती बायनरी बिट? 8 बिट. 8 बिट ना, कारण 1 digit indicates 4 bits. So like that 2 digit will indicate 8 bits, right? So that's why data is of 8 bit. Fine. Okay, so that's what we can say about the address bus and data bus. Now again come back to the point. मी काय म्हटलं बघा, हा जो बोर्ड आहे, या बोर्ड कसं फंक्शनल करेल? तर आपण जे काय प्रोग्राम रॅम मध्ये लिहिणार त्या प्रोग्राम प्रमाणे हा जो बोर्ड आहे त्याचा तो त्या प्रोग्राम प्रमाणे काय करणार? फंक्शनॅलिटी तो करणार. राईट. म्हणजे रॅम हा सीपीयू काय करेल? रॅम मधला प्रोग्राम फेच करणार आणि तो प्रोग्राम तो एक्झिक्यूट करणार. त्यामुळं हा जो बोर्ड आहे त्या प्रोग्राम प्रमाणे फंक्शनॅलिटी करणार. राईट. आता इम्पॉर्टंट हे आहे की सध्या असं विसरा की जगामध्ये हाय लेवल लँग्वेज नाही आहेत. Assume that there is no C, C++, Java and all that. So those programs are not there. असं अज्युम करा. तर अशा वेळी मला ह्या बोर्डवरती प्रोग्राम करायचं असेल तर मला काय लागेल? मला काय लागेल? तर ह्या बोर्डवरती हा जो प्रोसेसर आहे, हा जो प्रोसेसर आहे, ह्या प्रोसेसर, हे जे प्रोसेसर आहे तो कोणकोणते इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करतोय, कोणकोणते ऍक्टिव्हिटी परफॉर्म करतोय, याचं मला एक शीट लागेल. त्या शीट प्रमाणे मी प्रोग्राम लिहू शकतोय. गेटिंग? म्हणजे मला जर हाय लेवल लँग्वेज जर नसतील तर मला काय लागतं? जे काय प्रोसेसर माझ्या सिस्टीम मध्ये अवेलेबल आहे त्या प्रोसेसरचं मला इन्स्ट्रक्शन सेट लागल.
I will require the instruction set of processor that I'm using in my system. By using that set, I can write the program. Getting scenario? I will repeat again. काय म्हणतोय मी बघा, सध्या असं विसरून जावा की सी लँग्वेज, सी प्लस प्लस हे सगळं असं नाही आहे, असं अजूम करा आणि मला प्रोग्राम करायचा आहे. तर अशा वेळी प्रोग्राम करायचा असेल तर काय लागतं, तर माझ्या सिस्टीममध्ये जो काय मी प्रोसेसर वापरतोय मी, त्या प्रोसेसरचं मला एक इन्स्ट्रक्शन सेट लागतंय. ते इन्स्ट्रक्शन सेट जर मला माहिती नसेल, ते इन्स्ट्रक्शन सेट जर माझ्याकडे नसेल, तर त्याच्या व्यतिरिक्त ते न यूज करता मला प्रोग्राम लिहिता येत नाही. If I don't have the instruction set, if I don't have the opcode sheet, then I will not be able to write the program. Getting? Whatever program that I'm gonna write now, it is machine dependent program. It is machine dependent program. कारण मला तो प्रोग्राम लिहिण्यासाठी जो काय प्रोसेसर वापरतोय मी, त्याचं मला इन्स्ट्रक्शन सेट किंवा ऑपकोड शीट मला रेफर करावं लागणार आहे. Getting scenario, everyone? Understanding the scenario? Yes, sir. Okay. Now, as I told that मला प्रोग्राम करायचा आहे, एक सिंपल प्रोग्राम करायचा आहे मला. काय तर 2 नंबर घ्यायचा हेक्साडेसिमल आणि त्यांचं ऍडिशन करायचं आहे. 2 नंबर मला सीपीयू मध्ये लोड करायचे आहेत आणि त्यांचं ऍडिशन करून घ्यायचं आहे. ऑब्विसली प्रोग्राम मी कुठं स्टोअर केला पाहिजे? प्रोग्राम मी कुठं स्टोअर केला पाहिजे? Where I should store the program so that CPU will execute that? Inside Address. RAM. Yes, inside the RAM. Inside the RAM. By using address bus, CPU will access that and will execute that particular program. Okay. When I will go for looking for execution, no, that time again you'll understand the function of all these particular remaining elements of CPU. Fine, I will come back to these particular points later. Now, काय म्हटलं मी, मला एक सिंपल प्रोग्राम करायचा आहे जे 2 डेटा घेईल आणि ऍड करेल. ओके, मग आता हे प्रोग्राम लिहायला मला काय लागेल? मला काय लागेल? प्रोग्राम लिहायचा आहे ना या प्रोसेसरसाठी, तर मला काय लागेल? या प्रोसेसरचं मला इन्स्ट्रक्शन सेट किंवा ऑपकोड शीट मला रेफर करावं लागणार. करेक्ट नो? Yes, sir. Okay, now let me go to the opcode sheet. Now, you might be able to see some chart in front of you. That chart is nothing but, all of you are able to see, no? Yes. Yes, sir. Okay. Yes, sir. What that chart indicates is different small functionality that can be done by our 8085 microprocessor, our 8085 CPU. माझ्या सिस्टीम मध्ये जो सीपीयू आहे, तो सीपीयू एवढे डिफरंट टास्क तो कॅरी करू शकतोय, एवढे डिफरंट तो टास्क तो परफॉर्म करू शकतोय. आता इथं काय 2 डिफरंट कॉलम आहेत ऍक्च्युअली, पण इथं बघा हेक्स आणि निमोनिक. कॅन यू रीड दॅट? हेक्स अँड निमोनिक. हेक्स निमोनिक. Can you read that on that particular screen, on your screen? Yes. Yes. Sir. Now, very important to understand over here, because with the help of this we can understand what is machine code and what is assembly code actually. Now, हे बघा, हे जे काय हेक्स मध्ये कोड आहेत CE 8F 88 89, हे जे काय हेक्स मध्ये कोड आहेत, हे कोड ऍक्च्युअली हे डिफरंट जे कोड आहेत, इथं CE 8F आहे, इकडं 29 39 3D 05 0D आहे, इथं 7A 7B, like that multiple codes are there. So we have got multiple hexadecimal codes here. What all these codes indicate is, हे जे काय different codes आहेत, what they indicate actually is different types of functionality carried out by CPU. 8085 CPU कोणकोणते डिफरंट टास्क करू शकतो हे हेक्स मध्ये कोड केलेलं आहे.
हेक्स मध्ये कोड केलेलं आहे. म्हणजे 80 म्हणजे एक टास्क आहे, 81 म्हणजे एक टास्क आहे, 82 म्हणजे एक टास्क आहे, 83 म्हणजे एक टास्क आहे. लाईक दॅट एव्हरी व्हॅल्यू इंडिकेट्स वन पर्टिक्युलर टास्क. एव्हरी व्हॅल्यू इंडिकेट्स वन पर्टिक्युलर टास्क. तुम्हाला आठवते का बघा, मी सुरुवातीला म्हटलं होतं व्हॉट कम्प्युटर कॅन अंडरस्टँड इज 0 and 1. Yes or no? What computer or can Yes, say what sir. CPU can understand is only 0 and 1. It will not understand whatever I am speaking or the alphabets or like those things. बरोबर आहे. What it can interpret is only 0 and 1s. Fine. It means त्याला कुठलंही जर काम सांगायचं असेल CPU ला, तर in the form of what I should be conveying, in the form of zeros and ones. Right? No? If I want to convey something to CPU, I must be conveying that to CPU in the form of what? 0 and 1 only. Yes or no? Agree with me everyone? Yes, sir. हा. Yes, Yes. sir. आता इथं मी समजा यातला हेक्स मधला एक कोड घेतो, सीई पहिलाच घेतो. सीई म्हणजे बायनरी मध्ये कॉम्बिनेशन काय होतंय त्याचं? सी म्हणजे किती? 12. बरोबर आहे. 1100 1100. ई म्हणजे काय? 14. ते काय असते? 14. हा 1110. बरोबर आहे. म्हणजे टोटल हे कॉम्बिनेशन काय होते सीईचं? व्हॉट इज द कॉम्बिनेशन ऑफ सीई एज आय टोल्ड? लेट मी राईट दॅट समवेअर हिअर. काय म्हटलं? सीई, सीपीयूच्या आतमध्ये सीई कोड जातोय, म्हणजे एक्झॅक्टली बायनरी कोड काय जातोय? 1100 1110. हा कोड, हा कोड एक्झॅक्टली आतमध्ये एंटर करतोय. आणि हा कोड जेव्हा सीपीयूच्या आतमध्ये मिळतो फंक्शन कॅरी आउट करण्यासाठी, तर या कोड प्रमाणे त्याला काय लक्षात येते सीपीयूला? हा, मला एक काहीतरी काम करायचं आहे. तर त्यावेळी ते काय काम करते? तर त्या कोड प्रमाणे जे काही काम अलोकेट केलेलं असते सीपीयूला, तो वाला फंक्शन तो कॅरी आउट करतोय. इथं समोर लिहिले बघा निमोनिक. आता निमोनिक म्हणजे काय? तर कम्प्युटरला 0-1 मध्ये कळते. बरोबर आहे. कम्प्युटर कॅन अंडरस्टँड व्हॉट टू परफॉर्म बेस्ड ऑन बायनरी कोड्स और व्हॅल्यू. ऍज अ ह्युमन बिईंग आपल्याला नेहमी कोड मध्ये लक्षात ठेवणं पॉसिबल आहे का? हा कोड नेमकं काय करतोय? No, आता मी sir. if I write here code like 80, what this code does, whether we'll be able to remember always? No. सो ह्युमन बिंगला लक्षात यावं की पर्टिक्युलर कोडचं नेमकं काम काय आहे ते डिनोट करणं, म्हणजे काय करणं? निमोनिक लिहिणं. हे निमोनिक इंडिकेट काय करतात की पर्टिक्युलर कोड एक्झॅक्टली काम काय करतात हे आपल्याला कळावं म्हणून आपण काय केलंय, हे जे काय कोड आहे ते आपण आपल्याला लक्षात येईल अशा भाषेमध्ये आपण लिहितोय. हे एक्झॅक्टली आपण लिहिलेलं नाही आहे. जे कोणी हे 8085 डिझाईन केलेत त्यांनी, युजर पण एक ह्युमन बिंग असतो ना. आता मी 8085 किट वापरतो, आय एम ऑल्सो ह्युमन बिंग, नो? येस और नो? Yes, sir. Right? Yes. So user should be also understanding what that code is and all that. To understand that every code has given some mnemonic. What that mnemonic is actually, that indicates exactly what that code will be doing task inside the CPU. तो कोड सीपीयू मध्ये काय काम करणार आहे हे आपण निमोनिक मध्ये इथं लिहिलंय. आता हे वाचले की कळते ना आपल्याला. आपण जर हे जर स्टडी केलं कम्प्लिटली तर वाचून आपल्याला लक्षात येऊ शकतं ना की वन इन्स्ट्रक्शन नेम, व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट इन्स्ट्रक्शन? येस और नो? by reading that instruction we can understand what is the meaning of it, right? Because the mnemonic are nothing but the English language words. Actually they're basically derived from English language. Getting all of you? Yes or no? Yes or no? Is there any confusion? Sir, please explain again, sir, this term mnemonic. I will again go back to it. Let me. What I said is, see, what computer can understand is these codes. Whatever the hex column that you find, ते कम्प्युटरला कळते. तो कोड जर कम्प्युटरला मिळाला की कम्प्युटरला लक्षात येते की नेमकं त्याला काय करायचं आहे वगैरे. कारण कम्प्युटरला आपण जे बोलतोय ते लक्षात येणार आहे का? नाही आहे. कम्प्युटरला काय कळणार आहे? नेहमी 0 and 1 मध्ये.
right? So based on code received, what to perform? Based on code received by CPU, what task need to be performed can be understood by the CPU. But as a human being, I will not be able to remember always know what this code is for, what this code is for, what this code is for, like that. I will not be able to remember that. So ह्युमन अंडरस्टँडेबल फॉर्म मध्ये हे सगळे कोड हे रिप्रेझेंट केलेत. हे कोड म्हणजे नेमकं काय करते, हे माणसाला कळावं म्हणून हे सगळे जे कोड आहेत ते माणसाला कळेल या भाषेमध्ये रिप्रेझेंट केलेत. ते म्हणजे काय तर निमॉनिक. कळालं? म्हणजे हा कोड नेमकं सीपीयू मध्ये काय काम करतो हे इथं निमॉनिक मध्ये रिप्रेझेंट केलंय. गेटिंग? आता इथं समजा 80 घेतला मी, इथं दिसते बघा 80. 80 म्हणजे काय? ऍड बी. मग 80 म्हणजे ऍड बी मला कधी लक्षात आलं, जेव्हा हे असं चार्ट प्रिपेअर केलं तेव्हा. राईट नो? सो आय डोंट हॅव टू रिमेंबर 80 कोड ऑलवेज. I should remember add b, that's all. I don't have to remember the 80 code. I'll remember the mnemonic add b. So add b does some task. So getting know everyone? Yes, sir. Yes. हा, तर आता इथं काय इम्पॉर्टंट आहे बघा, जर मी हे बघा हे निमॉनिक वापरून जर प्रोग्राम लिहिलं, हे निमॉनिक वापरून ऑब्विसली ऍज अ ह्युमन बिंग वी आर एबल टू रिमेंबर द निमॉनिक ओनली. आपण प्रोग्राम लिहिताना कधी पण निमॉनिक मध्येच प्रोग्राम लिहितो. आपण ऍज अ ह्युमन बिंग प्रोग्राम लिहिताना आपण हे, आय एम टेलिंग दिस एक्सक्लुडिंग हाय लेवल लँग्वेज. हा, सध्या हाय लेवल लँग्वेज नाही आहे हे अज्युम करून मी सांगतोय. फाईन. सो while writing the code we can write in the by using the mnemonic. सो निमॉनिक वापरून प्रोग्राम लिहिणं म्हणजे काय? सो जो काय प्रोग्राम आपण लिहितो त्याला आपण काय म्हणणार आहे? असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम. असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम. गेटिंग एव्हरीवन? By using this mnemonic, if I write the code, that is called as assembly language program. And if I convert that these mnemonic program into the coded program, that program will be called machine language program. That program will be called machine language program. आता आपण याचं एक एक्झाम्पल बघणार आहे. मी काय म्हटलं होतं तुम्हाला, मला एक सिंपल प्रोग्राम लिहायचा आहे. मला ह्या सिस्टीमसाठी एक सिंपल प्रोग्राम लिहायचा आहे. तो प्रोग्राम काय करेल? दोन हेक्साडेसिमल नंबर एकामेकामध्ये ऍड करेल. राईट? आय विल राईट वन सिंपल प्रोग्राम विच विल ऍड दी टू हेक्साडेसिमल नंबर्स with each other and get the sum value. I want to write this particular simple program. Understanding this everyone? What task is our? Yes, sir. Okay. Now see, आता हे प्रोग्राम लिहायला मला ऑब्विसली काय लागेल? मला ह्या चार्टचं हेल्प घ्यावं लागेल. ह्या चार्टचं हेल्प घ्यावं लागेल म्हणजे मला इन्स्ट्रक्शन बघावे लागतील कुठले कुठले वापरायचे आहेत. आता बघा, हे प्रोग्राम लिहित असताना मला कुठले कुठले स्टेप फॉलो केले पाहिजे हे लक्षात घेऊया. आता परत मी ब्लॉक डायग्राम कडे जातो. हे बघा, मला ऍडिशन करायचं आहे. मला सांगा, तुमच्या समोर जे काही ब्लॉक्स दिसतात त्यामध्ये ऍडिशन करायचं काम कोणाचं असेल सांगा मला. ऍडिशन. Sir, ALU, sir. हा, बरोबर, एक्झॅक्टली. यू नो दॅट ALU इज रिस्पॉन्सिबल फॉर डुईंग ऑल दी ऑपरेशन्स, अरिथमेटिक अँड लॉजिकल ऑपरेशन्स, राईट? सो ALUचं काम काय? ऍडिशन करणं आहे. मला 2 नंबरचं ऍडिशन करायचं आहे. तर ऑब्व्हियसली मला ते 2 नंबर अगोदर कुठे आणावं लागेल? सीपीयू मध्ये आणावं लागेल. बरोबर? जे मला 2 नंबर ऍड करायचं आहे ते 2 नंबर सीपीयू मध्ये आले पाहिजेत. सीपीयू मध्ये एक्झॅक्टली कुठे आले पाहिजेत बघा? रजिस्टर मध्ये आले पाहिजेत. सीपीयूच्या रजिस्टर मध्ये आले पाहिजेत. इथं तुम्हाला दिसते बघा, अक्युमुलेटर दिसते सगळ्यांना? अक्युमुलेटर. Yes, sir. अक्युमुलेटर Yes, इज वन ऑफ दी 8-bit रजिस्टर. आता रजिस्टर काय असतं? तर रजिस्टर इज ए स्टोरिंग एलिमेंट. तो RES वाला वेगळा आणि REG हा वेगळा. तुम्ही ते रजिस्टर ऐकला असेल याच्या अगोदर, RES, RESISTOR ऐकला का नाही? रजिस्टर तो काय Yes, करतो? sir. विद्युत रोधक. बरोबर आहे काय? द वन विच अपोजेस फ्लो ऑफ करंट, दॅट इज
रजिस्टर ऍक्च्युली. आता मी रजिस्टर म्हणत नाही, काय म्हणतोय? रजिस्टर. REGISTER. हे रजिस्टर म्हणजे काय नेमकं? स्टोरिंग एलिमेंट. Storing unit. हा, स्टोरिंग युनिट. सो इथे सगळे रजिस्टर जे आहेत यामध्ये ते 8 बिट रजिस्टर आहेत. 8 बिट का आहेत? कारण जो डेटा येत असतो सीपीयू मध्ये तो डेटा नेहमी 8 बिट असतो. म्हणून सगळे रजिस्टर किती बिट आहेत यामध्ये? सगळे स्टोरिंग रजिस्टर हे 8 बिट रजिस्टर आहेत. फाईन. आता बघा काय म्हणतोय मी, परत रिपीट करतोय. काय करणार आहे प्रोग्राम मध्ये? आपण 2 हेक्साडेसिमल नंबर घेणार आहे आणि ती एकामध्ये ऍड करणार आहे. ओके. आता ते डेटा जेव्हा रॅम मधून, हे बघा, जेव्हा रॅम मधून सीपीयू मध्ये येतील तर नेमकं कुठे आले पाहिजेत बघा? तर एक डेटा माझा यायला पाहिजे कुठं? बघा, ते एलयू मध्ये गेले पाहिजेत ना. अल्टिमेटली एलयू ऍडिशन करणार आहे त्यांचं. तर एक डेटा कुठे येतोय बघा? एक डेटा यायला पाहिजे कुठं? अक्युमुलेटर मध्ये. वन डेटा शुड बी कमिंग इन दी ए रजिस्टर किंवा अक्युमुलेटर असं आपण त्याला म्हणतो. ए रजिस्टर म्हणा किंवा अक्युमुलेटर म्हणा. आता एएलयूचा दुसरा इनपुट काय आहे? व्हॉट इज इनपुट ऑफ अदर इनपुट ऑफ एएलयू? टेम्पररी रजिस्टर. बरोबर आहे ना? Yes or no? Other input of ALU is what? Temporary register. आता काय व्हायला पाहिजे बघा? सॉरी, दुसरा डेटा जो आहे, मी काय करतोय बघा, दुसरा डेटा जो आहे तो मी बी मध्ये लोड करणार आहे. दुसरा डेटा बी मध्ये लोड करतो. बी मधून तो डेटा बस वरती येऊन कुठे येणार? तो टेम्पररी रजिस्टर मध्ये येणार. सेकंड डेटा शुड बी लोडेड इनसाइड दी बी. You can load anywhere that you want, either B, C, D, E, H or L. कुठे पण तुम्ही लोड करू शकताय. इंटरनली काय होणार आहे? त्या पर्टिक्युलर रजिस्टर मधला डेटा हा डेटा बस मार्फत तो टेम्पररी मध्ये लोड होणार आहे आणि ऑलरेडी आपण अक्युमुलेटर मध्ये एक डेटा घेतलाय. मग त्या दोघांचं ऍडिशन कोण करणार आहे? एएलयू करणार आहे. आणि ऍडिशन करून ते इथं मिसिंग आहे ऍक्च्युली एक लाईन. असं ऍडिशन करून तो रिझल्ट काय करतो? परत बस वरती सोडतो. बस वरचा रिझल्ट परत कुठे येतो? तर अक्युमुलेटर मध्ये येतो. सो अक्युमुलेटर जे काय सीपीयू मध्ये असतं ते एक स्पेशल पर्पज रजिस्टर असतं, हे लक्षात घ्या. अक्युमुलेटर इज ए वन स्पेशल रजिस्टर अमॉंग दी जनरल पर्पज रजिस्टर्स. इट इज स्पेशली ट्रीटेड. गेटिंग ऑल ऑफ यू? काय म्हटलं परत बघा, आम्ही 2 नंबरचं ऍडिशन करतोय. त्यासाठी सीपीयू मध्ये काय झालं पाहिजे? ते 2 डेटा सीपीयूच्या रजिस्टर मध्ये लोड झाला पाहिजे. सीपीयूच्या रजिस्टर मध्ये लोड झाला पाहिजे. फाईन. एकदा लोड झालं की त्या रजिस्टर मधून एएलयू काय करणार आहे? ते डेटा तो ऍडिशन करणार आहे. आता 2 डेटामध्ये एक डेटा कशामध्ये पाहिजे? एक तुमचा डेफिनेटली अक्युमुलेटर मध्ये पाहिजे. दुसरा डेटा कुठल्या पण दुसऱ्या रजिस्टर मध्ये असू शकतोय. जर मी बी मध्ये घेतलं तर काय होणार? बी मधला डेटा कॉपी होऊन टेम्पररी मध्ये येणार आणि दोघांचं ऍडिशन होऊन परत तुमचा रिझल्ट हा बस वरती येणार आणि तो आलेला रिझल्ट परत अक्युमुलेटर मध्ये लोड होतोय. अंडरस्टँडिंग एव्हरीवन? सिनॅरिओस? येस ऑर नो? Yes, sir. Yes. Okay. I'm saying everyone, I hope everyone is alive properly and listening me properly, because this will help you to understand CPU architecture bit quite clearly. Along with that, you will understand what is machine code, assembly code, and obviously when I go to the high level language, how it is different. हे तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी हे डिस्कशन थोडंसं हेल्प करेल. इज दॅट फाईन? Yes, sir. Okay. Let me again go back to the discussion that we are doing. So काय म्हटलं बघा, मी परत काय म्हणतोय, हा जो किट आहे याच्या रॅम मध्ये प्रोग्राम लोड करणार आहे. त्या प्रोग्राम नुसार काय व्हायला पाहिजे? 2 हेक्साडेसिमल नंबरचं ऍडिशन व्हायला पाहिजे. ऑब्विसली ऍडिशन वगैरे कुठं होणार? या प्रोसेसर मध्ये होणार. ओके. त्यामध्ये पण मी सांगितलं काय होणार, इंटरनली काय काय होणार आहे. जे काय डेटा मेमरी मध्ये लोड असेल ते रजिस्टर मध्ये लोड होणार. एक येणार अक्युमुलेटर मध्ये, एक येणार बी मध्ये आणि ते डेटा घेऊन तुमचा एएलयू ऍडिशन करणार आणि तो रिझल्ट अक्युमुलेटर मध्ये लोड करणार. एवढ्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. ओके. हे फक्त मी ओव्हरव्ह्यू सांगितलं.
आता प्रोग्राम रन होताना नेमकं काय होणार आहे ते आपण डेप्थ मध्ये बघायचं आहे नंतर. ओके, आता पहिल्यांदा Sir? काय केलं पाहिजे? हा येस हा सर Yes. ते आपण जो ऍडिशन करतो ना तेव्हा अक्युमुलेटरनी टेम्पररी रजिस्टर मध्ये येतो, मग मग तो रिझल्ट परत अक्युमुलेटर मध्ये कसं काय स्टोअर होतो? हा ऍक्च्युली इथं मी काय म्हटलं, एलूचा आउटपुट जो असतो ना डेटा बसला कनेक्टेड असतोय. ओके, अक्युमुलेटर मी काय म्हटलं एक स्पेशल रजिस्टर असतो जो ऍक्च्युली एखादा अरिथमॅटिक किंवा लॉजिकल ऑपरेशन केल्यानंतर येणारा रिझल्ट जो असतो तो बाय डिफॉल्टली अक्युमुलेटर मध्ये स्टोअर होत असतो. सीपीयू मध्ये whenever CPU performs any arithmetic or logical operation, the result of that will be stored back to again accumulator. That's why accumulator is a special register. हे आपण डिसाइड करत नाही, ते CPU चं बाय डिफॉल्ट फंक्शनॅलिटी आहे. गेटिंग नो? तुम्हाला रिझल्ट बघायचा असेल तर रिझल्ट कुठे असतो? ओके सर. हा अक्युमुलेटर मध्ये असतो. दॅट्स वाय अक्युमुलेटर इज स्पेशल कम्पेअर टू BCDEHL. अक्युमुलेटर न वापरता तुम्हाला कुठलंही अरिथमॅटिक किंवा लॉजिकल ऑपरेशन करता येत नाही. कळालं? आता तुम्ही सध्या ए आणि बी वापरतोय. ए म्हणजेच अक्युमुलेटर. हा इथं हे लक्षात घ्या. सध्या मी CDEHL वापरतोय का? नाही वापरत. ए आणि बी वापरतोय. ए हा बाय डिफॉल्टली लागतोच. ए सोबत तुम्ही बी घ्या, सी घ्या, डी घ्या, ई घ्या, एच घ्या किंवा एल घ्या, कुठलं पण वापरू शकताय, पण ए हा बाय डिफॉल्टली वापरावा लागतोच. दॅट्स वाय अक्युमुलेटर इज ए स्पेशल रजिस्टर. आता ही गोष्ट समजण्यासाठी तुम्हाला एक इन्स्ट्रक्शन दाखवतो. इथं बघा, थोडं झूम करतो. आता इथे एक इन्स्ट्रक्शन आहे बघा, ऍड बी म्हणून. दिसतंय काय समोर तुमच्या? ऍड बी इन्स्ट्रक्शन. Yes, sir. येस सर. ऍड बी. हा इथं बघा, ऍड बी चा अर्थ काय असतो? ऍक्च्युली ए चा कंटेंट बी सोबत ऍड कर आणि रिझल्ट ए मध्ये स्टोअर कर. आता ऍड बी लिहिताना मी ते अक्युमुलेटर कुठे मेन्शन केलंय का? ADD कशासाठी? ऍड साठी आहे. इथं मी ऍड ए अँड बी असं कुठं म्हटलंय का? नो. फक्त ऍड बी म्हटलंय. अक्युमुलेटर इज अ बाय डिफॉल्ट. ऍड सी म्हणजे काय? ऍड ए अँड सी. ऍड ए म्हणजे काय? ऍड ए विथ इट सेल्फ. कळते का बघा? ऍड एच म्हणजे काय? ऍड ए विथ एच. आपण ए कुठे मेन्शन करतोय का? इथं नाही करत. कुठलंही अरिथमॅटिक फंक्शन असू दे, कुठलंही लॉजिकल फंक्शन असू दे, बाय डिफॉल्टली तुमचा अक्युमुलेटर हा त्या ऑपरेशन मध्ये इन्व्हॉल्व्ह असतोच. हे कळालं तुम्हाला इथं? आता ऍड बी म्हणजे काय? येस सर. हा, ऍड द कंटेंट ऑफ ए विथ कंटेंट ऑफ बी अँड स्टोअर रिझल्ट बॅक टू व्हॉट? ए. म्हणजे तुमचा ए चा कंटेंट हा मॉडिफाय होणार. अगोदर त्यामध्ये वन डेटा टू बी ऍडेड असणार आणि नंतर काय असणार? जे काय ऍडिशनचा आलेलं रिझल्ट आहे ते ए मध्ये असणार. कळते सगळ्यांना? येस सर. ओके, आता मला ऑब्विसली हे तुम्हाला थोडंसं आता क्लिअर झालं असेल की सीपीयू मध्ये काय होणार आहे ब्रीफली. तर एक डेटा येणार आहे अक्युमुलेटर मध्ये यायला पाहिजे आणि एक डेटा यायला पाहिजे बी मध्ये. मग ते डेटा बी मध्ये टेम्पररी मध्ये येणार, तिथून एलयू मध्ये ऍडिशन होणार, आलेला रिझल्ट बस वरती येणार, तो परत अक्युमुलेटर मध्ये लोड होणार. हे फक्त ओव्हरव्ह्यू झाला. दिस इज सिम्पली ओव्हरव्ह्यू दॅट इज गोइंग टू हॅपन ड्युरिंग दी ऑपरेशन ऍडिशन अँड ऑपरेशन दॅट वी एक्सपेक्ट. आता हे टास्क करण्यासाठी मी काय म्हटलं, हे टास्क करण्यासाठी मी आता या रॅम मध्ये प्रोग्राम लोड करणार आहे. या रॅम मध्ये मी एक प्रोग्राम लिहीन, ते प्रोग्राम मी या रॅम मध्ये लोड करणार आहे. फाईन, प्लीज लिसन दीज थिंग्स व्हेरी प्रॉपरली, हा, विदाउट गेटिंग बोर्ड अँड ऑल दॅट, बिकॉज दीज आर इंटरेस्टिंग थिंग्स. फाईन. आता बघा, मला प्रोग्राम लिहायचा आहे. आता प्रोग्राम लिहायचा आहे म्हणजे मला काय लागेल? ऑपकोड शीट लागेल, बरोबर आहे की नाही? हे शीट लागेल मला. हे शीट रेफर करून मी काय करणार आहे? प्रोग्राम लिहिणार आहे. येस और नो? येस और नो एव्हरीवन? Yes, sir. हा. Yes, sir. आता मी तुम्हाला अल्गोरिदम सांगतो बघा. त्या अल्गोरिदम प्रमाणे मला प्रोग्राम लिहायचा आहे. एक डेटा अक्युमुलेटर मध्ये लोड करायचा आहे,
एक डेटा बी रजिस्टर मध्ये लोड करायचा आहे, त्यानंतर त्या दोन्ही डेटाचं ऍडिशन करायचं आहे, त्यानंतर मला प्रोग्राम स्टॉप करायचा आहे. 4 स्टेप आहेत. एक डेटा अॅक्युम्युलेटर मध्ये घेणे, एक डेटा बी रजिस्टर मध्ये घेणे, दोघांचं ऍडिशन करणे आणि प्रोग्राम स्टॉप करणे. असं नो 4 स्टेप्स आर देअर. प्रत्येक स्टेपला एक इन्स्ट्रक्शन मला लागेल. सो पहिल्यांदा काय लागेल तुम्हाला, असा इन्स्ट्रक्शन जे वापरून मी अॅक्युम्युलेटर मध्ये एक डेटा लोड करू शकेन. असं नो, असा इन्स्ट्रक्शन जे वापरून मी अॅक्युम्युलेटर लोड करू शकेन. सो आय गो फॉर दॅट इन्स्ट्रक्शन. इथं बघा, हे याच्यामध्ये आपल्याला ते इन्स्ट्रक्शन कुठे बघायचं आहे. त्यासाठी इन्स्ट्रक्शन आहे MVI म्हणून. MVI-A असं इन्स्ट्रक्शन असतं. हा, दिसतंय का बघा तुम्हाला इथं? दिसतंय का तुम्हाला इथं 3E MVI-A. Yes, sir. हा, D8 म्हणजे काय, 8 बिट डेटा. MVI-A इज निमॉनिक फॉर दिस पर्टिक्युलर कोड. म्हणजे जेव्हा पण सीपीयू ला 3E मिळतं, त्याला काय कळतं, त्याला अॅक्युम्युलेटर लोड करायचं आहे हे त्याला कळत असतं. हे कळाल का बघा तुम्हाला? हे एवढे कोड आहेत का, हे सगळे कोड काय आहेत, दे आर इंडिकेटिंग वन पर्टिक्युलर फंक्शनॅलिटी. So what 3E indicates the functionality? MVI-A functionality. What MVI-A functionality is? Loading the accumulator with some data. MV stands for move, I stands for immediately. Load or move immediately some data into the accumulator. That's what this mnemonic says. Okay, so I will write the instruction like this. You can read here now. काय लिहिलंय मी इथं? MVI-A, 40H. म्हणजे हे इन्स्ट्रक्शन काय करतं सांगा मला. हे इन्स्ट्रक्शन काय करेल, अॅक्युम्युलेटर मध्ये 40H हा डेटा स्टोअर करेल. हा 40H हा डेटा त्यामध्ये तो स्टोअर करणार. बरोबर आहे. त्या पद्धतीनं आता MVI-A म्हणजे हा सध्या कोड मी लिहितोय. मी आय एम रायटिंग दिस कोड. सीपीयू सध्या रन करतोय का प्रोग्राम? हा, नाही करत रन अजून. तो मी सध्या लिहितोय प्रोग्राम. या प्रोग्राम प्रमाणे आपला सीपीयू त्याचं काम करणार आहे. वन्स आय लोड दिस प्रोग्राम इनसाइड दी रॅम. फाईन. सेम इथं काय करतो बघा मी, MVI-B. तुम्ही इथे बघू शकता MVI-B चा ऑपकोड काय आहे. काय सांगा मला बघून तुम्ही, MVI-B चा ऑपकोड काय आहे? तुमच्या समोर आहे बघा. 06. Yes, 06 is the opcode for MVI-B. Fine. So MVI-B 54H. समजा याच्यामध्ये डेटा किती घ्यायचा आहे मला, 54 घ्यायचा आहे. तर 54. सो 40 हा एक डेटा आहे, 54 हा एक डेटा आहे. 54 कशामध्ये घेतला, बी मध्ये घेतला. ओके, आता इथं काय लिहिलंय बघा, ऍड बी. आता ऍड बी म्हटल्यामुळे काय होते तुम्हाला मी मगाशी सांगितलं, A content added with B content, A content added with B content, and result goes to what? A. So A's content will be modified. A मध्ये अगोदर काय असणार, 40 हेक्स हा डेटा असणार, आणि एकदा ऍडिशन झालं तर त्यामध्ये काय येणार आहे, दोघांचं ऍड झाल्यानंतरचा डेटा तो काय असणार आहे, 94. बरोबर आहे ना? येस सर. Yes. हा, ए मध्ये ऍडिशन झाल्यानंतर काय येणार आहे, 94 हा डेटा त्यामध्ये येणार आहे. फाईन. आता हे जे काय प्रोग्राम मी लिहिलं ऍडिशन करण्यासाठी निमॉनिक वापरून वगैरे, त्याला आपण काय म्हणतो, सॉरी, what we call to that is, as you can read here, assembly language program. By using mnemonic of each instruction, I'm writing the program. This particular program is called as assembly language program. आता हे जे काय मी लिहिलंय हे डायरेक्टली तुमच्या सीपीयू ला कळणार आहे का? सीपीयू ला MVI-A म्हणजे हा, नो what सर. CPU, yes, what CPU can understand is only coded things, only binaries, right? So मला सीपीयू ला देताना डायरेक्टली हा प्रोग्राम देऊन चालेल का?
नाही चालणार. आय मस्ट बी गिव्हिंग व्हॉट एव्हर सीपीयू कॅन अंडरस्टँड. सीपीयू ला कळेल या भाषेमध्ये प्रोग्राम मला द्यावं लागेल. आता एमव्हीआय ए मला कळालं हे काय आहे. सीपीयू ला एमव्हीआय ए म्हणजे काय माहिती आहे का डायरेक्टली? नाही आहे. एमव्हीआय ए म्हणजे सीपीयू साठी काय आहे ते? व्हॉट इज फॉर सीपीयू? ॲज यू हॅव सीन हियर, MVI A is the opcode of what? Sorry, MVI A is mnemonic of what? 3E opcode. Opcode म्हणजे काय? ऑपरेशनल कोड्स. ऑपरेशनल कोड्स. MVI A चा ऑपकोड काय आहे? 3E आहे. बरोबर आहे ना? 3E ऑपकोड आहे. तर इथं काय होणार आहे ते लिहिले बघा पुढे इथं मी. मशीन लेवल कोड. इथं काय लिहिलंय मी? MVI A च्या जागेला काय लिहिलंय? 3E. MVI B च्या जागेला काय लिहिलंय? 06. डेटा ॲज इट इज लिहिलंय मी. डेटा आर अगेन ऑब्विसली नंबर फॉर्म नो, सो दॅट रिटर्न ॲज इट इज. ॲड बी पण एक इन्स्ट्रक्शन आहे. ॲड बीचा ऑपकोड काय बघा? 80. तर मी इथे 80 लिहिलंय. फाईन. सो फायनली प्रोग्राम स्टॉप करायला हॉल्ट आहे. त्याला मी त्याचं कुठं आहे बघा? निमॉनिक ऑपकोड इथं हॉल्ट. इथं किती बघा? 76 दिसते सगळ्यांना? हॉल्टचं कोड 76. Yes, sir. Yes, sir. So that's what I'm halt here. I'm written. So whatever this code is there, I can read it and I can understand, but not by the CPU. So I have to convert this assembly language program into machine level program. So जे काही ऑपकोड वगैरे आहेत, ऑपकोड वगैरे यूज करून जे काही प्रोग्राम इथं असतं त्याला आपण काय म्हणतो? मशीन लेवल प्रोग्राम. त्याला आपण काय म्हणतो? मशीन लेवल प्रोग्राम. Right. So as a human being, always it is not possible. It is not possible for me to always write the program like this, these things, 3E 40 06 54. So you can sense it, no? Program मला असं लिहिणं इझी पडतंय काय असं लिहिणं इझी पडतंय या पद्धतीनं? How it is easier for us to write the program? Is it by using assembly language or by machine level coding? Assembly one is- language. Yes, because I can understand these instructions, no? So once I by heart all the instructions, and if you ask me to perform any task by knowing these instruction mnemonic, I can write the program. But obviously I will not be able to remember what is the code for all different operations. Right, no? So practically it is not possible for me to remember the different opcodes which are there for different functionalities. What I can remember is different mnemonics. Right? Yes or no? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. So whatever, as I told that this code is assembly language program and this code is machine level coding. Now very important, if I write the assembly language program and I want to convert assembly language program to machine level program, for that we use one tool. Called as, I guess I told about this at some point, assembler. Assembler काय करतो? What assembler does? Converts assembly program to machine level code. Converts assembly program. समजा आपण निमॉनिक वगैरे वापरलं आणि तो प्रोग्राम लिहिला आपण, ऑब्विसली ते प्रोग्राम सीपीयू ला कळणार नाही आहे. मग तो आपण जो काय असेंब्ली इन्स्ट्रक्शन यूज करून जे काय प्रोग्राम लिहिन आपण ते सीपीयू ला कळायला पाहिजे ना. ऍट दी एंड सीपीयू ला काय कळतंय? मशीन लेवल कोड. येस और नो? Yes, sir. Yes, sir. So I need one tool to convert assembly program to machine level code. That tool is nothing but what? Assembler. What assembler does? It converts the assembly language program written by user, written by programmer into the machine level code. Fine. So that machine level code can be understood by the CPU properly. Getting the
रोल ऑफ असेंबलर एव्हरीवन. Yes, sir. Yes, ओके. sir. बट हिअर आपण इथे काय केले, मॅन्युअली कन्वर्ट केले ते ऑपकोड शेड्यूल वापरून वगैरे मॅन्युअली MVI A ला 3E, MVI B ला 06 असं आपण मॅन्युअली कन्वर्ट केलंय ते. पण असेंबलर काय करतो, मी असेंबलरला हे जर कोड दिला, हा MVI A MVI B वाला कोड दिला, तर डायरेक्टली तो काय प्रोव्हाइड करतो, CPU ला 3E 40 06 54 असं तो कन्वर्ट करून प्रोव्हाइड करतो. अंडरस्टँडिंग? सो दॅट्स व्हॉट द रोल ऑफ असेंबलर इज. I hope you got some idea about what assembly language program is and what machine level code is. Yes or no? Yes, sir. Yes, sir. Okay. Now we are able to understand. Now we will try to understand these remaining parts of CPU with the help of execution of program. आता आपण हा प्रोग्राम लिहिला इथं असं. आपण हा इथे प्रोग्राम असा लिहिलाय. आता प्रोग्राम काय करणार, मी मेमरीमध्ये लोड करणार. बरोबर आहे. माझा सिस्टम तो प्रोग्राम रन केला पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे, मी हा जो प्रोग्राम आहे तो मेमरीमध्ये लोड केला पाहिजे. मग काय करते बघा, मी मगाशी मी शो केलं होतं रॅम आहे. ओके. मी काय करणार आहे बघा, माझा हा जो प्रोग्राम आहे, हा जो माझा प्रोग्राम आहे तो मी C000 ऍड्रेस असं स्टेटमेंट लिहितो मी. आय एम लोडिंग program inside RAM from address C000H onwards. C000H onwards. तुम्ही कुठला पण ऍड्रेस सिलेक्ट करू शकता. मी कुठलं सिलेक्ट केलंय, C000 हा वाला ऍड्रेस सिलेक्ट केलाय. तिथून पुढे मला हा प्रोग्राम रॅम मध्ये स्टोअर करायचा आहे. कळते सगळ्यांना सिनेरिओ? Yes or Yes, no? sir. Okay. So I written this program for one particular task. I want to load this program inside the CPU. Obviously RAM मध्ये मी काय लोड करणार आहे, हे जे मशीन लेवल कोड आहे ते मशीन लेवल कोड मी त्यामध्ये लोड करणार आहे. हा कोड लोड करतो म्हणजेच मी काय एक्सपेक्ट करतोय त्या प्रोग्राम कडनं, हे पर्टिक्युलर टास्क मी एक्सपेक्ट करतोय. राईट. आता इथं बघा काय केलंय, हे सगळे ऍड्रेस आहेत 000 पासून लास्ट ऍड्रेस काय तुमचा FF. मग माझा प्रोग्राम मी कुठे लोड केलाय बघा, इथं मध्ये बघा दिसतंय का ऍड्रेस तुम्हाला, C000 दिसतंय का रे? Yes, sir. हा. मग ह्या ऍड्रेसच्या पुढे C000 C001 C002 C003 4 5 एवढ्या ऍड्रेसच्या ठिकाणी माझा प्रोग्राम मी लोड केलाय. इथं बघा 3E रेड मध्ये जे आहेत ते काय आहेत, ऍक्च्युली इन्स्ट्रक्शनचे कोड आहेत, आणि ब्लॅक मध्ये जे काय ते डेटा आहेत. Yes or no? 3E म्हणजे काय, MVI A सांगितलं. याचा अर्थ काय, आपण CPU ला काय सांगितलं, MVI A सांगितलं म्हणजे CPU काय करणार, CPU पुढे काय काम करणार असतो, तो अॅक्युम्युलेटर मध्ये एक डेटा लोड करणार असतो. बरोबर आहे ना? बरोबर आहे की नाही? Yes, sir. Yes, sir. हा. कुठला डेटा लोड करायचा आहे हे कुठे दिलाय आपण, इथे पुढच्या लोकेशनला दिलाय. म्हणजे यामुळे काय होणार, अॅक्युम्युलेटर मध्ये 40 डेटा लोड होणार. 06 सांगितलं याचा अर्थ काय, त्याला काय सांगितलं आपण, बी रेजिस्टर लोड कर म्हणून सांगितलो. बरोबर आहे. कुठल्या डेटानं, तर ते पुढच्या लोकेशनला इथं आहे 54 म्हणून. ओके. म्हणजे 40 डेटा अॅक्युम्युलेटर मध्ये जाईल, 54 डेटा बी रेजिस्टर मध्ये जाईल. 80 मुळे काय होणार, 80 कोणाचा कोड आहे, ऍड बी इन्स्ट्रक्शनचा कोड आहे. मग 80 मुळे काय होणार आहे, CPU काय करेल, ते जे काय ए आणि बी मध्ये डेटा अवेलेबल आहे त्या दोघांचं तो ऍडिशन करणार आहे. ब्रीफ मध्ये सांगतोय सध्या मी, परत डेथ मध्ये 1 बाय 1 बघायचं आहे आपल्याला. राईट. 76 मध्ये काय, 76 मुळे काय होईल, प्रोग्राम तुमचा हॉल्ट होणार, प्रोग्राम तुमचा स्टॉप होणार. कळते सगळ्यांना? ब्रीफ मध्ये. Yes, sir. हा. आता आपण डेप्थ मध्ये जाऊया. मी जेव्हा प्रोग्रामला रन म्हणतो, रन म्हणताना मी काय करणार आहे, प्रोग्रामला स्टार्टिंग ऍड्रेस देणार आहे. कुठून प्रोग्राम रन करायचा आहे त्याला मी सांगणार आहे. म्हणजे काय होईल, म्हणजे आपला प्रोग्राम कुठं आहे, ऍक्च्युली
C000 पासून पुढे आहे, बरोबर आहे. म्हणजे मी रन करताना कुठला ऍड्रेस दिला पाहिजे, C000, राईट. मग जेव्हा मी हा स्टार्टिंग ऍड्रेस त्याला प्रोव्हाइड करेन, ऍड्रेस बसवरती काय होणार, ऍड्रेस बसवरती काय होणार, C000 हा ऍड्रेस येणार. परत रिकॉल करा, आम्ही ऍड्रेस बस आणि डेटा बस बद्दल डिस्कस केलंय, येस ऑर नो. ऍड्रेस बस मुळे काय होतंय, What is सर role of- पर्टिक्युलर डेटाला आपण ऍक्सेस करू शकतो. हा, पर्टिक्युलर रॅमचा स्लॉट आपण ऍक्सेस करू शकतोय, बरोबर आहे. म्हणजे मी रन करताना C000 हा ऍड्रेस दिला, याचा अर्थ काय, ऍड्रेस बस वरती C000 हा ऍड्रेस येणार. त्यामुळं तुमचा सीपीयू या ऍड्रेस पासून ऍक्सेस करायला स्टार्ट करणार आणि तिथून तो प्रोग्राम घेऊन तो रन करणार. कळते तुम्हाला, येस ऑर नो. C000 पासूनचा प्रोग्राम तो घेणार Yes, sir. आणि रन करायला स्टार्ट करणार. आता बघा, व्हेरी इम्पॉर्टंट, सुरुवातीला तो कुठे आला, C000 या ऍड्रेसला आला. तिथला जो काय कंटेंट आहे, तिथला जो काय कंटेंट आहे तो डेटा बस मार्फत काय करणार, तो रीड करणार. इथे बघा, परत मी ब्लॉक डायग्राम कडे जातो. हा, इथे या. ओके, प्रोग्राम जेव्हा मी रन म्हटलं, ऍड्रेस बस वरती काय आलं, C000, बरोबर आहे, C000. त्यामुळं रॅमच्या त्या सेल पर्यंत सीपीयू जाऊन पोहोचला. रॅमच्या C000 या लोकेशनला जाऊन तो पोहोचला. तिथे जाऊन काय करतोय, तो रीड करतोय. C000 या ठिकाणी काय अवेलेबल आहे, एक कोड अवेलेबल आहे, काय ते 3E, बरोबर आहे, येस ऑर नो. येस सर. हा, आता हे 3E काय होणार आहे बघा, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड दीज थिंग्स व्हेरी प्रॉपरली. थोडंसं लक्ष देऊन ऐका. काय होणार आहे बघा, अगेन गो बॅक टू द ब्लॉक डायग्राम. डेटा बस मार्फत जो काय 3E होता, डेटा बस मार्फत जो काय 3E कंटेंट आहे, तो डेटा बस मार्फत सीपीयूच्या आतमध्ये आला. इथून कुठे जाणार आहे बघा, तो 3E डेटा बस मार्फत आतमध्ये आला. 3E कुठे कुठे जाणार आहे बघा, व्हेरी इम्पॉर्टंटली, 3E विल गो टू instruction register. That 3E code will go to instruction register inside the CPU. Inside the CPU. म्हणजे इन्स्ट्रक्शन रजिस्टर मध्ये काय असते, इन्स्ट्रक्शन रजिस्टर मध्ये काय असते, सध्या सीपीयू कुठला इन्स्ट्रक्शन परफॉर्म करतोय, सध्या सीपीयू कोणता इन्स्ट्रक्शन परफॉर्म करतोय, तो इन्स्ट्रक्शन कुठे असतो, इन्स्ट्रक्शन रजिस्टर मध्ये. कॅन आय से लाईक दॅट. 3E is what, one of the code, no, one of the operation code, no, yes or no. येस सर. Yes, sir. Ha, I hope everyone is following bit properly, yes or no. I want the feedback from everyone. Yes, sir. येस सर. हा, काय म्हटलं मी बघा, इथं असं परत मी थोडंसं ब्रीफली मागे येतो आणि पुढे जातो. मी प्रोग्राम लोड केला रॅम मध्ये. काय प्रोग्राम आहे, हा प्रोग्राम आहे. हा प्रोग्राम एक टास्क करतो. काय टास्क आहे, ए मध्ये एक डेटा लोड कर, बी मध्ये एक डेटा लोड कर, दोघांचं ऍडिशन कर आणि थांब. हे प्रोग्राम आहे, बरोबर आहे. मग हे प्रोग्राम रन होत असताना नेमकं स्टेप बाय स्टेप काय होतंय इनसाइड दी सीपीयू, आपण हे बघतोय. आणि हे बघत असताना आपल्याला काय क्लिअर होते, त्यामध्ये सीपीयू मध्ये जे काय डिफरंट एलिमेंट्स आहेत त्यांची फंक्शनॅलिटी आपल्याला लक्षात येणार आहे. फाईन. म्हणजे ऍड्रेस बसणं काय झालं, C000 या ऍड्रेसला तो येऊन पोहोचला. इथला जो काही इन्स्ट्रक्शन कोड आहे तो रीड केला, तो डेटा बस मार्फत कुठे गेला, डेटा बस मार्फत सीपीयूच्या आतमध्ये गेला. तिथून ते नेमकं कुठे जातोय, इन्स्ट्रक्शन रजिस्टर मध्ये. म्हणजे इन्स्ट्रक्शन रजिस्टर काय असतं नेमकं, ते सध्या जे काही इन्स्ट्रक्शन वरती आपला सीपीयू काम करतोय, तो इन्स्ट्रक्शनचा कोड कुठे स्टोअर असतोय, इन्स्ट्रक्शन रजिस्टर मध्ये. फाईन. आता पुढे काय बघा, सॉरी, पुढे काय कुठला एलिमेंट आहे बघा, सांगा मला काय इथं, व्हॉट दिस ब्लॉक इज, व्हॉट दिस ब्लॉक इज. Instruction decoder. हा, can you tell me what can be the purpose of instruction decoder?
सध्या तुमच्या सीपीयू ला एक कोड मिळाला आहे. कोड काय आहे? 3E. एक कोड मिळाला आहे 3E. एवढंच क्लिअर आहे की 3E नुसार काहीतरी काम करायचं आहे. 3E नुसार काहीतरी काम आहे हे फिक्स आहे. पण नेमकं काय काम आहे हे सीपीयू ला कधी कळतं? जे काय कोड आलंय, जे काय कोड मिळालंय सीपीयू ला, ते कोड जेव्हा सीपीयू डिकोड करेल, तो कोड जेव्हा सीपीयू डिकोड करेल त्यावेळी त्याला हे लक्षात येतं की आलेल्या कोडनुसार मला नेमकं काय काम करायचं आहे. ऍज पर दी कोड रिसिव्ड इनसाइड दी सीपीयू, inside the instruction register, what function I need to do. When CPU understand that, once CPU decodes that code, CPU will understand what it has to do the operation based on the code received. Fine. जसं आपल्याला हे लक्षात आलं होतं 3E म्हणजे MVIA, हे आपल्याला कधी लक्षात आलं? ते ऑपकोड शीट बघितल्यानंतर. बरोबर आहे ना? हे आपल्याला कळाले 3E म्हणजे MVIA करायचं आहे. MVIA करायचं म्हणजे काय? अक्युम्युलेटर लोड करायचं आहे. हे आपल्याला वाचून लक्षात आलंय. पण सीपीयू ला कधी लक्षात येणार आहे हे? जेव्हा ते 3E कोड इन्स्ट्रक्शन डिकोडरला पोहोचेल त्यावेळी सीपीयू ला काय लक्षात आलं? 3E आले म्हणजे काय लक्षात आलं त्याला? काय लक्षात आलं? येस, व्हॉट सीपीयू अंडरस्टूड? I have to load some data into the accumulator. कळालं का नाही सगळ्यांना? Yes, sir. Everyone understanding this? Instruction register and Yes. instruction decoder. Instruction decoder काय करतो? जे काय instruction register मध्ये कोड आलेला आहे तो डिकोड करतो म्हणजेच काय? सीपीयू ला सांगतो की आलेल्या कोड नुसार नेमकं काम काय करायचं आहे हे सीपीयू ला तो सांगतो. म्हणजे 3E नुसार हा काय सांगणार? डिकोड केल्यानंतर हा काय सांगणार? सीपीयू ला हे सांगणार, यू हॅव टू लोड नाव accumulator with some data, right? Instruction decoder will instruct CPU, what is that? You have to load some data into the accumulator. आता पुढं ह्याचं आउटपुट कुठे दिलंय बघा? टायमिंग अँड कंट्रोल सर्किटला. म्हणजे हे इथं कनेक्ट केलं. याचा अर्थ काय? पुढे जे काय काम करायचं आहे त्यासाठी कंट्रोल सिग्नल्स वगैरे जनरेट कर, असं इन्स्ट्रक्शन डेकोडर ह्या टायमिंग अँड कंट्रोल सर्किटला सांगतंय. हे झालं आपलं कंट्रोल युनिट. हे जे काय आहे टायमिंग अँड कंट्रोल, हे म्हणजे काय? आपलं कंट्रोल युनिट. अंडरस्टँडिंग ऑल ऑफ यू? जे काही फंक्शनॅलिटी करायचं आहे त्यानुसार टायमिंग अँड कंट्रोल युनिट जे आहे ते कंट्रोल सिग्नल जनरेट करतं, सो दॅट अकॉर्डिंग टू दॅट सिग्नल that particular task will be carried out. Understanding everyone? I will again briefly tell you what is happening totally. आपण हा प्रोग्राम मेमरी मध्ये लोड केलेला आहे. प्रोग्राम सीपीयू ला रन करायसाठी सांगितलं, म्हणजे सीपीयू काय करणार? 1 by 1 तो कोड काय करणार? रीड करून घेणार. अगोदर प्रोग्राम रन करायला कुठून स्टार्ट करून सांगितलं आपण? C00 पासून रन कर म्हणून सांगितलो. पहिल्यांदा तो काय रीड केला? हा कोड रीड केला 3E. तो कोड कुठे आला? सीपीयूच्या आतमध्ये आला. कशाच्या मार्फत आला तो आतमध्ये? सांगा मला. 3E सीपीयूच्या आतमध्ये कशाच्या मार्फत आला? येस, yes everyone. By using what? That 3E entered inside the CPU. Sir, data bus. हा, एवढा वेळ का लागतो रे सांगायला? ऑब्विसली डेटा बस ना. डेटा मेमरी मधनं आत येण्यासाठी काय लागतो? सीपीयूचा डेटा बस. बरोबर आहे. डेटा बस मार्फत तो डेटा कुठे आला? इन्स्ट्रक्शन रजिस्टर मध्ये आला. म्हणजे इन्स्ट्रक्शन रजिस्टर मध्ये काय असते? सध्या आपला सीपीयू ज्या इन्स्ट्रक्शन वरती काम करत असतोय त्याचा कोड हा इन्स्ट्रक्शन रजिस्टर मध्ये स्टोअर केलेला असतो. ते इन्स्ट्रक्शन रजिस्टर कोणाला देते ते डेटा? तो कोड इन्स्ट्रक्शन डेकोडरला. कशासाठी? जे काय कोड आलंय त्याप्रमाणे नेमकं काम काय करायचं आहे हे फाइंड आउट करण्यासाठी तो कोड कुठे दिला जातो?
इन्स्ट्रक्शन डिकोडरला. इन्स्ट्रक्शन डिकोडर काय करतो, आलेल्या कोडनुसार काय काम करायचं आहे हे फाइंड आउट करतो आणि टायमिंग अँड कंट्रोल सर्किटला ते काम करण्यासाठी जे काय कंट्रोल सिग्नल लागतील ते जनरेट करायला तो सांगतो. म्हणजे इन्स्ट्रक्शन डिकोडर नंतर CPU ला काय कळतं की नेमकं काम काय पुढे करायचं आहे आलेल्या कोडनुसार हे त्याला लक्षात येतंय. म्हणजे 3E नुसार काय लक्षात आलं त्याला, MVI-A हा वाला टास्क करायचा त्याला लक्षात आलं. येस और नो? येस और नो एव्हरीवन? Yes, sir. हा. मग आता त्याला हे लक्षात आलं की अक्युमुलेटर लोड करायचा आहे. मग त्यासाठी काय करणार तो, आता पुढच्या लोकेशन कडे येणार. आता हे बघा, व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड दिस. आता तो 40 रीड करणार, C001 कडे येणार, म्हणजे C00 झालं. आता पुढच्या ऍड्रेस कडे येणार, तिथला डेटा तो रीड करणार 40. आता 40 हा परत कुठे येणार, सीपीयूच्या आतमध्ये येणार. कशाच्या मार्फत डेटा बस मार्फत. येस और नो? Yes, sir. हा, Yes, sir. डेटा बस मार्फत तो डेटा सीपीयूच्या आतमध्ये येणार. आता तो 40 इन्स्ट्रक्शन रेस्ट मध्ये जाईल का, तो 40 इन्स्ट्रक्शन रेस्ट मध्ये जाईल का, आता जायला पाहिजे का? हे बघा, अगोदर आतमध्ये काय आलं होतं, 3E नुसार सीपीयू ला काय कळालं होतं, अक्युमुलेटर लोड करण्याचे आहे हे त्याला कळलं होतं. बरोबर आहे की नाही? Yes, sir. हा, Yes, म्हणजे sir. तो आता पुढे जे काय काम करतोय तो कशासाठी करतोय, अक्युमुलेटर लोड करण्यासाठी काम करतोय. येस और नो? Yes, sir. हा, म्हणजे पुढे जे काय, म्हणजे नंतर जे काय डेटा आतमध्ये आलंय ते कशासाठी आलंय, अक्युमुलेटर लोड करण्यासाठी आलेला डेटा Accumulator आहे. मध्ये load. हा, Yes, sir. एक्झॅक्टली. म्हणजे तो 40 कुठे जाणार, इन्स्ट्रक्शन रेस्ट मध्ये न Accumulator. जाता, येस, इट विल गो टू व्हॉट, अक्युमुलेटर. Accumulator. येस. सो दॅट डेटा 40, म्हणून ते मी ब्लॅक मध्ये शो केलंय बघा इथं. 3E06 रेड का केलंय, कारण हे जे कोड आहेत हे कुठे जाणार आहेत, इन्स्ट्रक्शन रेस्ट मध्ये वगैरे जाणारे कोड आहेत. हे ब्लॅक मध्ये जे दिलंय ते डेटा आहेत ऍक्च्युअली, म्हणजे ते कुठे जाणार आहेत, पर्टिक्युलर रेस्ट मध्ये वगैरे जाणारे ते डेटा आहेत. कळालं? म्हणजे 40 हा डेटा कुठे गेला, हा जो 40 डेटा होता, Accumulator. येस, इट विल गो टू दी अक्युमुलेटर. म्हणजे हा इन्स्ट्रक्शनचं काम इथं एक इन्स्ट्रक्शन करून झालं बघा. येस और नो? या Yes, 2 sir. बाईट मध्ये काय झालं, Yes, हा sir. इन्स्ट्रक्शन कंप्लीट झाला, लोडिंग दी अक्युमुलेटर विथ डेटा 40 हे काम करून झालं. आता पुढे काय काय काम आहे बघा, 0654. 06 आता आतमध्ये येणार, C002 ला येणार, 06 रीड करणार, ते डेटा बस मार्फत सीपीयूच्या आतमध्ये येणार. डेटा बस मध्ये आलं, तिथून तो कुठे जाणार ऍक्च्युअली, वेअर 06 विल गो, इनसाइड दी इन्स्ट्रक्शन रजिस्टर. हा, इन्स्ट्रक्शन रजिस्टर मध्ये 06 आलं, तिथून ते डिकोडर मध्ये जाणार. आता 06 ला डिकोड करणार ते. मग आता जेव्हा ते 06 ला डिकोड करेल त्याला काय लक्षात येईल सांगा मला, सीपीयू ला काय लक्षात येईल 06 नुसार, व्हॉट सीपीयू विल अंडरस्टँड ऍज पर 06. 06 म्हणजे काय, B मध्ये डेटा स्टोअर करणे. हा, व्हॉट सीपीयू विल अंडरस्टँड, नाउ आय हॅव टू लोड डेटा इनसाइड दी बी रजिस्टर. मग सीपीयू काय मागणार, प्लीज गिव्ह मी डेटा विच नीड टू बी लोडेड इनसाइड दी बी रजिस्टर. त्यासाठी तो पुढे आणि परत एक रीड परफॉर्म करणार, परत तो इकडे येणार, C003 कडे येणार आणि आता 54 रीड करणार. 54 आता डेटा बस मार्फत काय करणार, सीपीयू मध्ये एंटर करणार. तिथून तो कुठे जाणार सांगा मला, 54 कुठे Accumulator. जाणार, नाही, अक्युमुलेटर मध्ये कधी गेलाय तो, 3E असताना गेलाय. आता 06 आहे ना, 06 म्हणजे काय टास्क आहे, बी मध्ये लोड करणे हे टास्क हा आहे. सर, टेम्पररी रजिस्टर मध्ये जाणार. नो, MVI-B म्हणजे काय, बी मध्ये कुठे जाणार, तो बी मध्ये येणार. इथं लक्षात घ्या, अगोदर 3E नुसार काय झालं होतं, हे बघा प्रोग्राम दाखवतो. 3E नुसार 40 कुठे गेला होता, ए मध्ये गेला होता.
बरोबर आहे. तसं सेम 06 मुळे काय होणार, 54 हा डेटा कुठे जाणार बघा, इथं लिहिलेला मी बी रजिस्टर मध्ये. येस और नो? Yes, sir. So one data is loaded inside the A register, one data is loaded inside the B register. म्हणजे हे दोन इन्स्ट्रक्शन जेव्हा रन होताना सिक्वेन्शियली जेव्हा हे दोन इन्स्ट्रक्शन रन झाल्यानंतर काय झालंय, एक डेटा ए मध्ये लोड झालंय, एक डेटा बी मध्ये लोड झालंय. ए मध्ये जे लोड झालंय ते डेटा आहे 40, बी मध्ये जे लोड झालंय तो डेटा आहे 54. बरोबर. म्हणजे आपला प्रोग्राम कुठेपर्यंत रन झाला बघा, मेमरीनुसार इथपर्यंत रन झाला. बरोबर. आता पुढं Yes, sir. हा, म्हणजे हे दोन इन्स्ट्रक्शन रन करून झाले. आता पुढे एक इन्स्ट्रक्शन आहे C004 ला. हे बघा, हे एकानंतर दुसऱ्या ऍड्रेसला वगैरे आपला प्रोग्राम रन होतोय. म्हणजे अगोदर C00 ला स्टार्ट झालं होतं, 001 ला आलं, 2 ला आलं, 3 ला आलं, 4 ला आलं. With the help of what it is able to reach over here? With the help of address line. So address line content is every time incrementing by some value. Right, no? Right, no everyone? Yes, sir. हा. Yes. No? हा, फक्त आता लास्ट काही पॉइंट्स राहिलेत. लिसन दोज पॉइंट्स व्हेरी केअरफुली. आता बघा, इथेपर्यंत रन करून झालं होतं. आता तो इथे आला, या पॉइंटला आला. इथे काय कंटेंट आहे बघा, 80. हा कंटेंट परत काय होणार, हा एक ऑपकोड आहे ना, रेड मध्ये शो केलंय मी. दिस इज वन ऑपकोड. परत काय होणार, हा कंटेंट रीड केला जाणार. 80 परत काय होणार, डेटा बस मार्फत, हे बघा, डेटा बस मार्फत काय होणार, ते सीपीयूच्या आतमध्ये येणार. म्हणजे रॅम मधला 80 सीपीयू मध्ये आला. इथं डेटा बस मार्फत डेटा बस वरती आला. तो कुठे जाणार, Instruction register. Yes, it will go to the instruction register, then instruction decoder. आता instruction decoder मध्ये जेव्हा 80 जाईल तेव्हा सीपीयू ला काय लक्षात आलं, काय करायचं म्हणून लक्षात आलं, हे लक्षात आलं काय, ऍड बी. येस, त्याला हे लक्षात आलं की ऍड बी इन्स्ट्रक्शन रन करायचं आहे, हे त्याला लक्षात आलं. मग ऍड बी करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे, हे तर मी दिले बघा. ए चा कंटेंट बी सोबत ऍड करायचा आहे आणि रिझल्ट ए मध्ये स्टोअर करायचा आहे. बरोबर आहे. मग हे काम करण्यासाठी तो इन्स्ट्रक्शन डेकोडर काय करेल, ऍड बी करण्यासाठी जे काही कंट्रोल सिग्नल लागतील ते जनरेट करायला सांगेल कोणाला, टायमिंग अँड कंट्रोल सर्किटला. मग त्या सिग्नल नुसार काय काय होणार आहे बघा, अक्युमुलेटरचा डेटा जो आहे, इथं काय होते बघा, अगोदर बी चा डेटा, हे बघा, बी मधला डेटा बस मार्फत कुठे येणार सांगा मला. Accumulator. नाही, accumulator already has got some data in that, no? Accumulator has got already some data in that. Now what I want to do, I want to add the content of A with B. Yes or no? I want to add the content of Yes, sir. A with B content. So what happens here, B's content will be taken first from B to temporary register. B to temporary register here, because they are the input to ALU, no? So then content of A is added with the content of temporary register. Content of temporary register मध्ये indirectly काय येते, कोणाचं कंटेंट आहे, बी चा कंटेंट. Add बरोबर B आहे चा. ना. हा, बी चा कंटेंट. म्हणजे इनडायरेक्टली काय करतोय आपण, ए चा कंटेंट हा बी च्या कंटेंट सोबत ऍड करतोय. फाईन. म्हणजे एलयू मध्ये त्या दोन्ही नंबरची ऍडिशन होते. कुठल्या दोन नंबरची, म्हणजे काय झालं बघा, हे जे काय बी मध्ये 54 होतं ते काय झालं, कॉपी करून घेतलं गेलं कशामध्ये, टेम्पररी रजिस्टर मध्ये. हे 54 टेम्पररी रजिस्टर मध्ये कॉपी केलं गेलं आणि नंतर काय होते, ए चा कंटेंट ऑलरेडी ए मध्ये काय 40 आहे. म्हणजे टेम्पररी कंटेंट 54 विल बी ऍडेड विथ दी 40. मीन्स हिअर अगेन इन दी ब्लॉक डायग्राम, ए मध्ये काय आहे 40, टेम्पररी मध्ये काय आहे 54. ह्या दोघांचं ऍडिशन होणार आणि आलेलं आन्सर हे कुठे स्टोअर होणार, परत अक्युमुलेटर मध्ये.
म्हणजे after doing the addition, what A will contain? After this program, what will contain? I'll write that over here. Sorry. After the program, sorry. Give me a minute. I hope all you are able to see the screen. Huh? Screen दिसते ना सगळ्यांना? Yes, sir. येस सर. Okay, okay. Fine. Add B नंतर काय म्हटलं बघा, हे जे काय ऍडिशन होईल ए आणि बी चा कंटेंट किती व्हॅल्यू आहे ते 40 आणि 54. आन्सर काय आहे 94. इथं खाली लिहितो मी. After add B, what will happen? A, that is किती 40 plus 54H. हेक्स डेटा आहे, हेक्स डेटा. 40H plus 54H equal to किती आन्सर येते 94H. So A register will get value of addition, that is what is that 94H. म्हणजे ऍडिशन करून झाल्यानंतर काय होणार आहे बघा, एलयू जेव्हा ऍडिशन परफॉर्म करेल तो आलेला आन्सर बसला देईल, त्या बस होता डेटा परत कुठे येणार आहे, अॅक्युमुलेटर मध्ये येणार आहे. हे तुम्हाला फ्लो लक्षात आलं सगळ्यांना? Everyone understood the flow of program execution? Yes or no? येस सर. So if I Yes, ask you sir. now, so why we discussed all these things? Because I wanted to understand the different elements which are there inside the CPU. What can be their function? मी तुम्हाला असं विचारलं की ऍड्रेस बस काय करतं, ऍड्रेस बसचा यूज काय असतो सीपीयू ला, व्हॉट कुड बी युअर आन्सर? सीपीयू मध्ये ऍड्रेस बस जो असतो त्याचं काम काय आहे? इफ आय आस्क यू लाईक दिस, व्हॉट कुड बी युअर आन्सर? Nobody knows? To pick up the particular data. Yes, to simply we can say, and the answer is right obviously, but let me again form it properly. To access a particular memory location, we need the address bus. So by using address bus CPU is able to access the particular location of memory. Data bus, so either data present at the location will be entered through data bus. That's what data bus is. If I ask you what is instruction register, what instruction register does inside CPU? What instruction register does inside CPU? It holds the current instruction being executed. Can I say like that? सध्या सीपीयू ज्या इन्स्ट्रक्शन वरती काम करतोय तो इन्स्ट्रक्शन कुठे स्टोर असतोय? इन्स्ट्रक्शन रजिस्टर मध्ये. Can I say like that? Yes or no? Yes, sir. येस सर. What instruction decoder does? What instruction decoder तर does? आपल्याला काय परफॉर्म काय करायचं ते इंडिकेट करत ते. एक्झॅक्टली. म्हणजे आलेल्या कोड नुसार सीपीयू ला नेमकं काय काम करायचं आहे हे फाइंड आउट करायचं काम कोणाचं आहे? सीपीयू मधल्या इन्स्ट्रक्शन डेकोडरचं. फाईन. त्यानंतर एएलयू काय करतं एक्झॅक्टली?
जे काय परफॉर्मन्स करायचं आहे टास्क, ते परफॉर्मन्स अरिथमेटिक ऑपरेशन असेल, लॉजिकल ऑपरेशन असेल, ते कोण परफॉर्म करतं? तर ALU परफॉर्म करतं. फाईन. सीपीयू मध्ये रजिस्टर काय करतात? सीपीयू मध्ये रजिस्टर जे काय डेटा मेमरी मधून लोड घेण्यात आलेला आहे तो टेम्पररी स्टोअर करायला आपण काय वापरतो? सॉरी, टेम्पररी रजिस्टर. येस, टेम्पररी रजिस्टर. सो हे मला ऍक्च्युली टायमिंग अँड कंट्रोल सर्किट काय करतं? टायमिंग अँड कंट्रोल सर्किट इन्स्ट्रक्शन डिकोड केल्यानंतर जे काय पुढे टास्क करायचं आहे ते टास्क करण्यासाठी जे काय कंट्रोल सिग्नल लागतील हे कोण जनरेट करतंय? टायमिंग अँड कंट्रोल सर्किट. राईट नो? येस सर. हा, येस सर. मी तर तुम्हाला डायरेक्टली असं म्हटलं असतं, ऍड्रेस बसणं मेमरी ऍक्सेस करतोय, इन्स्ट्रक्शन रजिस्टर इन्स्ट्रक्शन स्टोअर करतोय, तर तुम्हाला ते पिक्चराइज झालं असतं का एवढं क्लिअरली? हाँ, so to make you understand, we have taken the reference of 8085 processor execution. तुमच्या सिलेबसला काय 8085 चं आर्किटेक्चर नाही आहे, पण हे आर्किटेक्चर यूज करून आपण एक्झॅक्टली सीपीयू फंक्शन कसं करते हे आपण अंडरस्टँड करून इथं घेतलंय. गेटिंग? येस सर. नाव द लास्ट थिंग, आता मी काय म्हटलं तुम्हाला, हे जे काय प्रोग्राम मी लिहिलंय, फायनली गो टू दॅट. This program, this is called as assembly program. How I written this particular program? By referring this opcode sheet. By referring this particular opcode sheet and all that, I written this particular program. Obviously, if I change the processor, मी तुम्हाला एक दुसरा प्रोसेसर दिला आणि प्रोग्राम लिहा म्हटलं, तर तुम्ही ऑब्विसली माझ्याकडनं काय मागणार? What will ask for me? Code sheet. Yes, opcode sheet. So obviously, to write the program in assembly language or machine level code, what I will require always, I'll require the opcode sheet of that particular processor. आता जगामध्ये ऑब्विसली यू नो दॅट असे लाखो प्रोसेसर अवेलेबल आहेत. मग एखादा पर्टिक्युलर प्रोसेसर प्रोग्राम करायचा म्हटला तर मला त्या प्रोसेसरचं काय लागणार? आय नीड दी ऑपकोड शीट ऑफ दॅट. विदाउट हॅव्हिंग दॅट आय विल नॉट बी एबल टू राईट दी प्रोग्राम. येस और नो? Yes sir. Yes sir. That's why whatever this code are there, this program is called as this program technology is called as machine dependent. याला आपण मशीन डिपेंडंट असं म्हणतो, कारण ही जी प्रोग्राम करायची पद्धत आहे ही डिफरंट मशीन नुसार वेगवेगळी असते. इथे मी ऍडिशन करायला प्रोग्राम असा लिहिलाय, इथं मी ऍडिशन करायला प्रोग्राम हे या पद्धतीने लिहिलाय. ऑब्विसली मी जर प्रोसेसर बदलला तर त्या प्रोसेसरमध्ये इन्स्ट्रक्शन वेगळ्या असतात आणि ते इन्स्ट्रक्शन यूज करून मी प्रोग्राम लिहायला पाहिजे. राईट? सो मशीन नुसार मला प्रोग्राम हे बदलावं लागणार. दॅट्स व्हाय आय एम सेइंग व्हॉट दिस प्रोग्राम इज मशीन डिपेंडंट. येस और नो? Yes sir. Now high level coding म्हणजे काय बघा, as I told that high level programming is this programming is machine independent. Machine independent. Sorry. Machine independent. आता याचा अर्थ काय बघा, हाय लेवल प्रोग्राम्स लिहिताना आपण नेमकं कुठल्या प्रोसेसरला वगैरे प्रोग्राम लिहितोय याच्याबद्दल आपल्याला विचार करावं लागत नाही आहे. जे काय मी प्रोग्राम लिहीन ते प्रोग्राम सगळ्या प्रोसेसरसाठी ऍप्लिकेबल असतोय. गेटिंग नो? मग हाय लेवल प्रोग्रामिंग लिहिताना Yes sir. एक टूल अवेलेबल असतो आपल्याकडे, त्याला आपण काय म्हणतो बघा? Compiler. Yes. Is that, as you told rightly, compiler. What compiler does? Compiler converts high level code to machine code.
आता मी इथं वरचा प्रोग्राम सी लँग्वेज मध्ये लिहितोय बघा इथं INT A. इथं मी प्रोग्राम लिहिताना 8085 प्रोसेसर आहे का 8086 आहे का 8051 आहे की i3 आहे का i4 आहे असं विचार करत नाही. वॉट एव्हर सी लँग्वेज आय नो ॲज पर दॅट आय विल राईट दी प्रोग्राम. I will not bother about the assembly code and machine code of it. I write the program like this: int A equal to say some data 30h 30, then int B equal to some 40 data. Then I will say int C equal to A plus B. That's all. हे मी instruction इथे लिहिले. ओके, सी मध्ये मी असा इन्स्ट्रक्शन हे लिहिले. नंतर काय करणार मी प्रोग्राम बघा. प्रोग्राम लिहिल्यानंतर काय करतो मी प्रोग्राम कंपाईल करतो. प्रोग्राम लिहिल्यानंतर मी काय करतोय प्रोग्राम कंपाईल करतोय. कंपाईल करतो म्हणजे नेमकं काय होणार आहे बॅकएंडला काय होणार आहे हाय लेवल कोड विल बी कन्वर्टेड टू मशीन कोड. मग जेव्हा मी हा सी प्रोग्राम मी कंपाईल करेन बॅकएंडला काय होणार आहे हा जो कोड आहे या फॉर्म मधून कुठल्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल तो मशीन लेवल कोड मध्ये. म्हणजे कुठला कोड या कोड मध्ये. कळते का तुम्हाला. येस सर. येस सर. हा हा म्हणजे कंपायलर काय करतो बघा. कंपायलरची जबाबदारी काय आहे आपण जे काय हाय लेवल कोड मध्ये लिहिलंय ते तुमच्या मशीनला कळेल या भाषेमध्ये कन्वर्ट कर. हे काम कोणाचं आहे कंपायलरचं आहे. मग आपण कुठला प्रोसेसर आहे त्याला कुठलं इन्स्ट्रक्शन कळते याबद्दल आपण विचार करत नाही. त्याची काळजी कोण घेणार आहे कंपायलर घेणार आहे. अंडरस्टँडिंग. त्यामुळे आपण सी लँग्वेज जे आहे त्याला काय म्हणतो आपण हाय लेवल प्रोग्राम असं म्हणतोय. बिकॉज वी आर नॉट बॉदरिंग अबाउट द प्रोसेसर फॉर विच वी आर रायटिंग दी प्रोग्राम. इट इज ॲप्लिकेबल फॉर all the processor available in the world. Only what I require the compiler. What that compiler will do, that compiler will convert that high level program into the machine level code. Understanding everyone? येस सर. Okay, so these are the different things actually I wanted to discuss with you. आपण एवढं सगळं डिस्कशन केलंय पण आपल्याला ऍट द एंड काय लक्षात ठेवायचं होतं तर वरती जे काय लिहिलंय मी ते आपला अजेंडा मी फिक्स केला होता सुरुवातीला. काय म्हटलं होतं बघा तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे ह्या गोष्टी. टू अंडरस्टँड सीपीयू आर्किटेक्चर म्हणजे सीपीयू मध्ये कुठले कुठले एलिमेंट असतात आणि त्यांचं काम काय आहे आणि टू अंडरस्टँड डिफरन्स बिटवीन मशीन लेवल कोड असेंब्ली कोड अँड हाय लेवल कोड. I hope that this long discussion has made you to understand these things a bit with the help of some practical scenarios. Yes or no? येस सर. येस सर. Okay. So, any questions from your end? No, sir. येस सर. Yes? सर प्लीज display the chart, flow chart. Okay. Which one? That code sheet? This one? Code sir. No sir, flow chart, colorful. Ah, okay. This one? No sir, flow chart. Flow chart. ब्लॉक डायग्राम. Block diagram. Sorry sir. अच्छा, block diagram बोला. हाँ, okay. Yes. Sir, here what is the function of flex? फ्लॅक्स. ओके. अभी सॉरी एखादं ऑपरेशन केल्यानंतर अरिथमॅटिक असू दे किंवा लॉजिकल ऑपरेशन असू दे त्यानंतर ते रिझल्टचे फ्लॅग्स पण इंडिकेट करतं. फॉर एक्झाम्पल साइन फ्लॅग, झिरो फ्लॅग, पॅरिटी फ्लॅग, ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग असे डिफरंट फ्लॅग असतात. आता साइन फ्लॅग कशासाठी आलेला आन्सर पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे साइन फ्लॅग त्यामध्ये इंडिकेट करते. समजा एखादा एलयूनं काम केला आणि त्याचा आन्सर 0 आलाय मग फ्लॅग मध्ये जर 0 फ्लॅग जर सेट असेल याचा अर्थ काय असतो की एलयूनं काम केल्यानंतर जे काय रिझल्ट आलंय ते 0 आहे. अंडरस्टँडिंग. म्हणजे रिझल्टचं जे काय स्टेटस असते व्हॉट एव्हर द स्टेटस ऑफ रिझल्ट इज देअर
that can be indicated by flags inside the flag. Yes, sir. Different flags can be, as I told, that sign flag, zero flag, carry flag. So all those different flags are there in that. So that's what the flag is. Actually मी तुम्हाला हे सगळे जे काय युनिट आहेत SP, PC, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट सगळ्याबद्दल सांगू शकतोय, पण तेवढ्या डेप्थ मध्ये जायची गरज नाही आहे. ज्यांचं लक्ष प्रॉपरली आहे त्यांना मे बी थोडंसं कळत असेल, ज्यांचं लक्ष विचलित झालंय त्यांना थोडंसं कन्फ्युजिंग होत असेल. त्यामुळे मी जास्त डेप्थ मध्ये जात नाही आहे. जेवढे काही इम्पॉर्टंट एलिमेंट आहेत सीपीयूचे त्याबद्दल मी डेप्थ मध्ये सांगतोय तुम्हाला. इम्पॉर्टंट काय म्हटलं तुम्हाला मी, ऍड्रेस बस, डेटा बस, instruction register, instruction decoder, ALU, accumulator, timing and control circuit. These are the important elements. कळालं? येस सर. Okay, sir. ओके. हां, फाईन. सो जेव्हा मी थेरॉटिकली तुम्हाला एक्सप्लेन करेन, तुम्हाला लगेच ते पिक्चराइज झालं पाहिजे आता. व्हॉट इज इन्स्ट्रक्शन रजिस्टर, इन्स्ट्रक्शन डिकोडर, मेमरी ऍड्रेस बस, डेटा बस, हे तुम्हाला पिक्चराइज झालं पाहिजे नंतर. दॅट्स वाय आय शोन दीज थिंग्स विथ यू. इज दॅट फाईन? ह्या दोन गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या का? हे जे काय अजेंडा होता आपला आजचं, ह्या दोन गोष्टी क्लिअर झाल्या सगळ्यांना? Yes, sir. ओके, फाईन. Yes, sir. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. ओके, फाईन. आपण इथे Sir. थांबूया आज मग. क्या पहिला? हॅलो हा. सर. येस. हां, येस. एक्झामला टेस्ट मध्ये तुमचं कसं येणार म्हणजे पेपर? आपण आज जे काय SC1. डिस्कस केलंय, हा हा, ओके, हा. आपण आज जे काय डिस्कस केलंय तो डायरेक्टली सिलेबसचा पार्ट नाही आहे. सो क्वेश्चन कॅन बी लाईक दिस. Question can be like this, for example, explain the functionality of following elements of CPU. So say त्यामध्ये असेल instruction register, instruction decoder. So तुम्हाला instruction register काय काम करतं CPU मध्ये हे माहिती असलं पाहिजे. instruction decoder काय काम करते हे माहिती असलं पाहिजे. ऍड्रेस बसचं काम काय हे माहिती असलं पाहिजे. Getting no? Differentiate, Yes, sir. write a note on assembly language programming. That can be a question. आपण हे परत थेरॉटिकली स्टडी करणार आहे. तुम्हाला आज प्रॅक्टिकली मी दाखवलं एक असेंब्ली प्रोग्राम, एक मशीन लेवल कोड, ऑब्विसली हाय लेवल लँग्वेज जर आपण स्टडी करणारच आहे सी लँग्वेजच्या फॉर्म मध्ये. गेटिंग नो? ओके सर. थँक्यू सर. ओके, हां, फाईन. Thank you, sir. Okay, that's it for today. Then again we'll meet during lecture, everyone. Let me download the attendance first, huh? Okay, start practical. D1 batch na re? Yes, sir. येस सर. सर. Okay. Okay, guys, that's it for today. Bye then. थँक्यू सर. Thank you, sir. Okay.